हां. तर मी श्रीधर कुलकर्णी, माझी मिसेस. नमस्कार, सई कुलकर्णी, बिझनेस वुमन. आम्ही दोघं आज तुमचं कराड ओपन मीटिंगमध्ये स्वागत करतो. आणि आज मला अतिशय भाग्यवान वाटतंय. मी स्वतः भाग्यवान आहे असं मला वाटतंय. कारण आज एक खूप सक्सेसफुल बिझनेसमन आपल्याला बिझनेसचं प्रेझेंटेशन आपल्यासाठी करणार आहेत आणि त्यांची ओळख करून द्यायची जबाबदारी माझ्यावर आहे. तर आजचे जे स्पीकर आहेत त्यांचं नाव आहे शशिकांत बोडके आणि त्यांच्या मिसेसचं नाव आहे कोमल बोडके. तर शशिकांत सर हे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स आहेत आणि कोमल बोडके ह्या कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. म्हणजे दोघंही इंजिनियर आहेत. खूप मोठा त्यांचा व्यवसाय आहे. व्हेरी सक्सेसफुल पर्सन आहेत. म्हणजे नुसतंच एंटरप्रेनर नाही आहेत, तर एंटरप्रेनर कोच म्हणून पण ते अतिशय सक्सेसफुली काम करतायत आणि अतिशय चांगला मोठा व्यवसाय आहे त्यांचा आणि ते माझे मित्र आहेत. मला खूप चांगलं वाटतं आणि त्यांना मला इथं बोलवायचं आहे स्क्रीनवर. तर तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मला बोलवायचंय. तर हेल्प मी वेलकम शशिकांत सर ऑन द स्क्रीन, ऑन द व्हर्च्युअल स्टेज. शशिकांत ओके. सर. येस, येस, येस. थँक यू सर. खूप छान वाटतंय तुम्हाला बघून आणि खूप दिवसाची इच्छा होती कराड ओपन करायची. आज जस्ट सकाळी म्हणजे विषय चालला होता तेव्हा लक्षात आलं की कराडला प्रॅक्टिकली ओपन मीटिंग करायला जायचं होतं, पण योग आला नाही. तर आज व्हर्च्युअली तरी आज नक्कीच ओपन मीटिंग होते. तर नक्कीच छान वाटतंय तुमच्या सर्वांबरोबर आणि आनंद वाटतोय. तुमच्या दोघांचे खूप आभार. तुम्हा दोघांनाही आम्ही बऱ्याच वेळा बघितलंय. तुम्ही खूप अतिशय लॉयली हा बिझनेस डेव्हलप करताय आणि खूप जबरदस्त तुमचं पण डेव्हलपमेंट आहे. थँक्यू व्हेरी थँक्यू मच. सर फॉर कॉम्प्लिमेंट्स. थँक्यू सर आणि कॉम्प्लिमेंट्स. येस, येस, येस. थँक्यू व्हेरी मच. आणि एक काही मिनिटात कोमल पण जॉईन होईल. मित्रांनो, जसं कुलकर्णी सरांनी ओळख करून दिली, माझं नाव आहे शशिकांत बोडके. मी गेली 20 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे, ज्या व्यवसायाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर आज खूप सारे लोक असे असतील की जे बिझनेस प्रेझेंटेशन बघण्यासाठी नक्कीच विचार करत असतील की येस, आम्हाला काहीतरी एक्स्ट्रा इन्कम मिळवायचंय, कमवायचंय आणि त्यासाठी ते तयार असतील. अशी मी आशा करतो. खूप सारे लोक आज त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिवस असू शकेल, कारण 20 वर्षापूर्वी असंच प्रेझेंटेशन, आता हे व्हर्च्युअल आहे तेव्हा प्रॅक्टिकली असायचं. असं प्रॅक्टिकली प्रेझेंटेशन मी बघितलं होतं आणि त्यामुळे आयुष्य पूर्ण चेंज होऊन गेलं. तुमचंही बदलेल नक्कीच. इथून पुढे जी काही माहिती मी देणार आहे ती माहिती एकदा सर्व समजून घ्या. व्यवस्थित माहिती लक्ष ठेवा आणि लक्ष देऊन ऐका. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल होईल. पहिले 2018च्या पहिले म्हणजे मागची 18 वर्ष जर विचार केला तर भारतामध्ये इंटरनेट क्रांती नव्हती. म्हणजे इंटरनेट हे पहिले तर 2015 पर्यंत इंटरनेट लोकांना माहीतच नव्हतं. फक्त कॉम्प्युटरला असायचं. मोबाईलला इंटरनेट नव्हतं. आणि जेव्हा आलं तर ते पण 1 जीबी महिन्याला 250, 300, 400 रुपयात विकत देऊन घ्यायला लागायचं. अगदी आम्ही जेव्हा ते घ्यायचो तर पापड लोणच्या सारखं खायचो ते. म्हणजे जसं जेवताना पापड लोणचं खातो आपण तोंडी लावून थोडं-थोडं, तसं 1 जीबी पूर्ण महिनाभर पुरवायचं म्हणजे असं थोडं-थोडं युज करायचो. पण 2018ला रिलायन्सनं इंटरनेट क्रांती केली भारतामध्ये. फुकट इंटरनेट दिलं आणि त्याचा हा फायदा आहे की आज आपण सर्वजण इथं या पद्धतीचं सेशन घेऊ शकतो आणि करतोय आणि संपूर्ण भारत हा डिजिटल झालाय. आणि कदाचित काही माहित नव्हतं भारत देशाला की अशी कोविडची परिस्थिती निर्माण होईल आणि त्यावेळेस सर्व भारत असा ठप्प अंधारात बसण्यापेक्षा एकमेकाला कनेक्टेड राहायला पाहिजे. म्हणूनच काय माहित नाही, मागच्या 2 वर्षापूर्वी इंटरनेट आलं आणि त्याची ही क्रांती आहे की आज श्रीधर सर कराडमध्ये बसलेत, मी नाशिकमध्ये बसलोय. आमचं संभाजी दादा आहेत, शेवाळे दादा कराडमध्ये, नितीन सर, नेहा मॅडम कराडमध्ये आहे आणि खूप सारी लीडर्स ही सगळी वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत, जसं की संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात. आणि हे सर्वजण आपण एकमेकाला व्हर्च्युअली ऐकतोय, बघतोय. ही एक मोठी क्रांतीच आहे आणि ही क्रांती आपल्या पथ्यावर आहे. गेली 20 वर्ष आम्ही जे काही 18 वर्ष आम्हाला जे काही करायला लागलं, हे तुम्ही आता पुढच्या 2 वर्षात करू शकतात मित्रांनो. त्यामुळे आम्ही फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवणार आहे, हा कसा आहे. आणि जर तो मार्ग तुम्हाला आवडला, नक्कीच आवडेल याची खात्री आहे मला. आवडला म्हणायची गरजच नाही, कारण आजच्या मितीला प्रत्येकाला या मार्गाची गरज आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा तुम्ही त्याची सुरुवात कराल, तर जे आम्हाला 18 वर्ष लागले, ते तुम्हाला फक्त 2 वर्षात होणार आहे. कारण 18 वर्षांपूर्वीचा काळ आणि आताचा काळ खूप बदलला आहे. त्याबद्दल मी पुढच्या सेशनमध्ये सांगेन. पण आता आपण बघूया की हा व्यापार काय आहे, हा व्यवसाय काय आहे, बिझनेस काय आहे किंवा हा बिझनेस का करायचा किंवा एक्स्ट्रा काही का करायचं, बिझनेस थोडा एक्स्ट्रा मला जे काय करायचं ते का करायचं,
याचे काही उत्तर आपण शोधूया पुढच्या एक 25-30 मिनिटांमध्ये. आणि त्यानंतर मी थोडीशी माझी स्टोरी सांगेल तुम्हाला, की मी कसा बिझनेस सुरू केला, काय बॅकग्राऊंड आहे, कसा बिझनेस सुरू केला आणि त्याचा आज माझ्या जीवनावर काय चांगला परिणाम झाला, हे सगळं मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि मी खरंच त्या कराड लीडरशिपचे सर्वांचे खूप आभार मानतो. जसं संभाजी दादा आहेत, संध्याताई आहेत, नितीन सर आहेत, नेहा जगताप ताई आहेत. हे सर्व एक मोठी लीडरशिप तिथं. बाकीचे बरेचशी नावं आहेत जे आता वेळेनुसार मला वाटत नाही. पण या सर्वांचे आभार आहे, की सर्वांनी आज ही संधी दिली आणि तुमच्या समोर मला बोलता येतंय. मला काहीतरी सेवा करता येते आणि मी खरोखर खूप आभारी आहे सर्वांचा. तर आपण बघूया, की हा जो काहीतरी एक्स्ट्रा करायचंय, तर ते का करायचं याबद्दल आपण चर्चा करू, माहिती घेऊ. आणि त्यासाठी मी माझी स्क्रीन शेअर करतो. तुम्हाला त्यावर काही एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे ते आपण बघूया आणि त्यानुसार आपण ठरवू, की कशा पद्धतीनं आपल्याला काही चांगलं काम जे काय आहे ते कसं करता येईल. तर जस्ट आपण बघूया. माझी स्क्रीन तुम्हाला होप की दिसत असेल. श्रीधर सर, स्क्रीन दिसते? येस सर, दिसते. येस सर दिसते. ओके. थँक यू. तर मी सर्वांचं आज स्वागत करतो आजच्या या बिझनेस अपॉर्च्युनिटी मध्ये आणि प्रेझेंटेशन मध्ये. सर्वांचं स्वागत आहे मनापासून. आणि आजचा दिवस हा तुमच्या आयुष्याचा बदलाचा दिवस हो, ही परमेश्वराला प्रार्थना करून मी सुरुवात करतो. मित्रांनो, आपण एक्स्ट्रा काय करायचं, त्याची काय कारणं आहे का? तर त्याचं सर्वात पहिलं कारण हे आहे, की आपण आज कुठं आहोत हे शोधणं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण कुठे हे आपण शोधत नाही आणि मग त्याचे साईड इफेक्ट असे होतात, की आपल्याला कुठं जायचंय माहीतच होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्यालाच माहित नाही आपण कुठे आहे. आणि मग आपल्याला असं वाटतं, की आपण जे करतोय तेच बेस्ट आहे. या जगात याच्यापेक्षा बेस्ट काय असू शकतं? याची ती एक भ्रम आणि भ्रांती आपल्या मनामध्ये तयार झालेली असते. आणि ती भ्रम आणि भ्रांती तुटण्यासाठी आपण कुठं आहोत हे समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, जगामध्ये 80% लोकं एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय या कॅटेगरीमध्ये येतात, या क्वाड्रंटमध्ये येतात. जर विचार केला तर बघा, हा जो क्वाड्रंट आहे एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय, हा क्वाड्रंट 80% लोकांनी भरलेला आहे. आणि यालाच गर्दी म्हणतात. यालाच आपण म्हणतो, की खूप सारे लोक जिथं बघावं तिथं लोक असतात, ते एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉय या कॅटेगरी मधले असतात, या क्वाड्रंट मधले असतात. आणि दुसरा जो क्वाड्रंट आहे तो बी आणि आय यामध्ये व्हीआयपीज असतात. यांच्यासाठी सगळं काही, यांना लाईन नसते, गर्दी नसते, यांना कुठेही जायचं, बिल भरायचं असलं तर लोक करतात. सगळं त्यांचं काम लोक करतात. ते स्वतः काही करत नाही, तरी सुद्धा त्यांचं सगळं चालतं. पण मग आपण कुठं आहोत या 4 क्वाड्रंट मध्ये हे आपल्याला आज चेक करूया. आणि त्यानंतर आपण ठरवूया, की आपल्याला जायचं कुठे. आपण आज कुठे हे माहित नसेल तर कुठे जायचंय माहित होण्याचं म्हणजे माहित होऊन काही फायदाच नाही. म्हणून मी जस्ट एक ओव्हरव्ह्यू घेतो, की अनसिक्युअर्ड इन्कम म्हणजे असुरक्षित उत्पन्न. आता असुरक्षित उत्पन्नाची व्याख्या थोडीशी मी केली अशी, की असुरक्षित उत्पन्न म्हणजे काय? माझा एक मित्र आहे गव्हर्नमेंटमध्ये IAS अधिकारी. त्याला म्हटलं, "अरे तुझं उत्पन्न सिक्युअर्ड आहे की अनसिक्युअर्ड आहे?" तो म्हटला, "सिक्युअर्ड आहे." म्हटलं, "कसं काय?" तर तो म्हटला, "मला गव्हर्नमेंटचं नोकरी आहे, मला पगार येणारच आहे." मग मी त्याला विचारलं, की "बाबा, तुझा ब्रेन बिघडला, मेंदू बिघडला, तर तुला किती दिवस गव्हर्नमेंट पगार देईल?" तो म्हटला, "देणार नाही." मग म्हटलं, "तुझं इन्कम सिक्युअर्ड आहे की अनसिक्युअर्ड आहे?" नाही म्हणे, "अनसिक्युअर्ड वाटतंय यार." म्हटलं, ब्रेन ठीक आहे, बॉडी बिघडली, उद्या काही शरीरामध्ये अशा काही अडचणी आल्या की तू कामावर जाऊ नाही शकला, तर तुला पगार येईल का? म्हणे नाही येणार. आणि टाइम नाही, कामावर नाही गेला तर पगार येईल का? नाही. म्हणजे काय, त्याचा जॉब सिक्युअर्ड आहे, इन्कम सिक्युअर्ड नाही. मित्रांनो, कोणी जर का नोकरीमध्ये असेल तर त्या भ्रमातून बाहेर निघा, की मला माझं उत्पन्न सिक्युअर्ड आहे. सुरक्षित उत्पन्न म्हणजे तुमचं ब्रेन, बॉडी आणि टाइम या 3 गोष्टी तुम्ही एकत्र देऊन जिथं पैसे कमवतात त्या उत्पन्नाला म्हणायचं अनसिक्युअर्ड इन्कम. या तिन्ही शिवाय जर तुमचं उत्पन्नच निर्माण होऊ शकत नाही तर अनसिक्युअर्ड, असुरक्षित उत्पन्न. तुमचा ब्रेन तिथं पाहिजे, बॉडी तिथं पाहिजे आणि वेळ पण तिथं पाहिजे. या तिन्ही गोष्टी दिल्याशिवाय जर तुमचं उत्पन्न निर्माण होत नाही तर ते उत्पन्न असुरक्षित कॅटेगरीत येतं. असुरक्षित उत्पन्नाच्या कॅटेगरीतल्या लोकांना काय करावं लागतं, तर त्यांना रोज काम करावं लागतं. बघा, ह्या कॅटेगरीतल्या लोकांना तुम्ही भेटा, त्यांना जर तुम्ही म्हटले ना, "अरे चल आपण काहीतरी करू," तर तो म्हणणार, "मला वेळ नाही." आणि त्याला पटकन म्हणा, "मला 10 लाख रुपये उसने दे," तर तो म्हणणार, "पैसे पण नाही." हीच लोक ध्यानात ठेवायची तुम्ही. तुम्हाला जो कोणी म्हणलं ना वेळ नाही, तर त्याला पटकन 10 लाख रुपये उसने मागा. आणि जर तो म्हटला ना पैसे नाही, तर मग त्याला सांगा, "बाबा, तुझ्याकडे वेळही नाही आणि पैसेही नाही, मग बिझी कशामध्ये आहे? तू कशामध्ये एवढा व्यस्त आहे की तुझ्याकडे या दोन्ही गोष्टी नाही. आणि जर या दोन्ही गोष्टी नाही, तर या दोन्ही गोष्टी मिळवायच्या कशा, ही माहिती मी तुला देणार आहे. वाटलं तर मला कॉल कर, नाही वाटलं तर धन्यवाद." मित्रांनो, आपण कुठल्याही माणसाला त्याला काय आपण देतोय हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे.
मित्रांनो बघा, ब्रेन बॉडी टाइम ह्या 3 गोष्टीपैकी एक जरी गोष्ट बिघडली तर डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, सीए असू द्या, दुकानदार असू द्या, शेतकरी असू द्या, कॉन्ट्रॅक्टर असू द्या किंवा कुठलाही एखादा गव्हर्नमेंटमध्ये आय-ए-एस असू द्या, शिक्षक असू द्या किंवा कुठल्याही कंपनीचा एम-डी असू द्या, जनरल मॅनेजर असू द्या, यांचं इन्कम झिरो झालंच म्हणून समजा. त्यांना विचारून बघा, ते स्वतःच तोंडाने सांगतात, येस माझं सर ब्रेन बिघडला तर झिरो, बॉडी बिघडली तर झिरो, टाइम बिघडली तर झिरो. मित्रांनो, मग ब्रेन बॉडी टाइमाचं काही यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे का देवाकडून? काही हे बिघडणारच नाही. गॅरंटेड माहित नाही आपल्याला की बिघडेल की नाही बिघडेल, पण बिघडू शकते हे मात्र ते तोंडाने म्हणतात. आणि तुम्ही पण बघा, हे जर का असं घडत असेल तर मित्रांनो, तुम्ही असुरक्षित उत्पन्न कॅटेगरीमध्ये. असुरक्षित उत्पन्न हे सिंगल सोर्स इन्कम आहे. याला स्वतःच करावं लागतं. ते स्वतः नसलं तर इन्कम तिथं जनरेट होत नाही मित्रांनो. आणि डुईंग हार्डवर्क, ही खूप हार्डवर्क करतात हो, खूप हार्डवर्क. यांच्यासारखं हार्डवर्क या पृथ्वीवर कोणी करत नाही. रात्रंदिवस काम, 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 काम आणि ना यांच्याकडे पैसा, ना यांच्याकडे वेळ. आणि म्हणून ही मंडळी जीवन जगू शकत नाही मित्रांनो. आणि ही लोक 80% एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय. आणि राहिला दुसरा क्वाड्रंट जो बी लिहिलंय मी, आय लिहिलंय, हा क्वाड्रंट मात्र एक असा क्वाड्रंट आहे की हे यांचं स्वतःच मेंदू देवाकडनं यांची स्वतःची एक अशी प्रणाली ते शिकून आलेली आहे की ते या 80% लोकांना राब 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 राबवतात आणि ते स्वतः मोठे होतात. आणि ते असे मोठे होतात का त्यांचा ब्रेन बॉडी टाइम त्यांच्या कामामध्ये त्यांनी नाही दिला तरी पैसे निर्माण होतात. बरेच लोक म्हणतात, मग सर यातलं एखादं उदाहरण सांगा. येस, सांगतो. बघा, टाटाचा फोन, आपला आयडियाचा फोन आहे. आयडियाचा फोन आहे, एअरटेलचा फोन आहे, ही जी फोन आहे. बघा, आयडियाने, समजा आयडियाचा मालक आहे आदित्य बिर्ला. आदित्य बिर्ला राहायला आहे दिल्लीमध्ये. आणि आदित्य बिर्लाने, ह्या लोकांचं एक असतं, वन्स डेव्हलप सिस्टम इन्कम स्टेज ऑन गोईंग. यांनी एकदाच हे काम करतात, पैसे मात्र वारंवार येतात. आणि अनसिक्युअर्ड इन्कम मध्ये काम करो बार बार, पैसा आहे एक बार. आणि या सिक्युअर्ड इन्कम मध्ये काम करो एक बार, पैसा आहे बार बार. आता बघू आपण कसं. एक आदित्य बिर्लाचं आपण उदाहरण घेऊ. आदित्य बिर्लाने एकदाच गव्हर्नमेंटकडनं स्पेक्ट्रम विकत घेतले, एकदाच कराडमध्ये टावर लावून दिले आणि एकदाच त्यांनी तिथं कराडमध्ये सिम कार्ड विकणारे लोक नेमून दिले, अपॉइंट करून दिले. आता आदित्य बिर्लांचा ब्रेन कराडमध्ये नाहीये. आदित्य बिर्ला काल कुठं कराडच्या चौकामध्ये सिम कार्ड विकताना दिसले का टाय लावून? अजिबात नाही. तरी सुद्धा त्यांचं बॉडी कराडमध्ये नाहीये. ते टाइम सुद्धा कराडमध्ये देत नाहीये. बट कराडमधून जेवढे लोक आयडियाच्या फोनवर हेल्लो म्हणतात, त्या हेल्लोच्या आवाजागणिक काही पैसे त्यांच्या अकाउंटला दिल्लीला जातात, जे दिल्लीला राहायला. मित्रांनो, ते कराडमध्ये आलेले पण नाही, बघितलं पण नाही कसं कराड आहे. आणि पैसे मात्र करोडो रुपये, कराडातून करोडो रुपये दिल्लीला त्यांच्या अकाउंटला जातात. याला म्हणायचं सुरक्षित उत्पन्न. आणि मित्रांनो, इकडे 80% लोकांना विचारावं, बिझी आहे, इतके बिझी आहे की त्यांना असं वाटतं की माझ्या इतकं कोण बिझी आहे. अरे, आदित्य बिर्लाला जर नवीन काही कामं करायला वेळ आहे तर आणि पैसे कमवायला वेळ आहे, तर तुमच्याकडे असा कसला वेळ, तुम्ही कशात व्यस्त आहे? मित्रांनो, धीरूभाई अंबानी जे आहे, मुकेश अंबानी, त्यांच्या 200 कंपन्या आहेत. तरी त्यांनी 221 जिओ कंपनी टाकायला मुकेश अंबानीकडे जर 2 तास दिवसाला, 4 तास वेळ निघाला, ज्या माणसाकडे 200 कंपन्या आहेत त्याला 221 कंपनी टाकायला त्याच्याकडे वेळ आहे. आणि याला 12 तास ड्युटी आहे, हा म्हणतो वेळ नाही. याचं दुकान 14 तास उघडावं लागतं, याला 10,000 20,000 कमवायला, हा म्हणतो वेळ नाही. यांचा भ्रम आहे फक्त. आणि हा भ्रम आपल्याला दूर करायचा आहे. आज कोणी नवीन जर का इथं माझं जर ऐकत असाल तर एकदा चेक करा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये, कोणत्या क्वाड्रंट मध्ये. एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई. एम्प्लॉई म्हणजे नोकरदार, नोकरी. शिवचरित्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात, नोकरी करणं म्हणजे गुलामी करणं, चाकरी करणं, नफरी करणं, मनसबदारी, जी हुजुरी करणं. नोकरदार कोणी जर माझ्या समोर असेल तर मी तुम्हाला एकदा विचारू इच्छितो, तुम्ही जर तुमच्या बॉसला येस सर म्हणत असाल तर येस सरचा हिंदी मधला अर्थ मला सांगा. मित्रांनो, येस सरचा हिंदीतला अर्थ आहे जी हुजूर. जर दिवसातून 10 वेळा येस सर म्हणत असाल तर दिवसातून 10 वेळा जी हुजूर म्हणतात. आणि 10 वेळा जी हुजूर म्हणून तुम्ही स्वतःला म्हणतात मी बिझी आहे. कशात बिझी आहे? जी हुजुरी करण्यात. मित्रांनो, जीवन बदलायचं असेल, पुढे जायचं असेल तर ही जी हुजुरी सोडावी लागेल. आणि जी हुजुरी जर सोडली तर मी गॅरंटी सांगतो, दुकानदार बघा, एखादा कॉन्ट्रॅक्टर भेटेल, एखादा डॉक्टर भेटेल, वकील भेटेल, मी बिझी आहे, मी बिझी आहे. कशात बिझी आहे? केवढाही मोठा डॉक्टर असू द्या, उजव्या हाताचा अंगठा जर गेला, केवढी मोठी सर्जरी करणारा असू द्या, दिवसाला 10 लाख कमवणारा डॉक्टर असू द्या, उजव्या हाताचा अंगठा तुटला की इन्कम झिरो, दुसऱ्या दिवसापासून शून्य इन्कम. एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉईची सगळे हाल असेच आहे. शेतकरी केवढाही असू द्या, शेतात जाऊ द्या नाही महिनाभर, गडी सगळं खाऊन घेणार, जे शेती विकून खाणार. म्हणजे काय, यांना स्वतः हजर राहावं लागतं.
मित्रांनो, मला तुम्हाला एकदा यामधून हे सांगायचं आहे, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करून या पृथ्वीवरून जायचं असेल निरोप घेऊन, तर त्यासाठी असं काम करा की ज्या कामामध्ये तुम्हाला स्वतः हजर राहायची गरज नाही. पैसे मात्र ऑटोमॅटिक निर्माण होतील, ऑटोमॅटिक जनरेट होतील. जसं मी आयडियाचं उदाहरण दिलं, असे लाखो उदाहरणे माझ्याकडे की जे लोक स्मार्ट वर्क करतात, ते लोक मल्टिपल सोर्सेस मधून इन्कम कमवतात आणि त्यांना म्हणतात बिझनेस क्वाड्रंट. आणि मित्रांनो, आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे बिझनेसची. हे जी काही मी बिझनेस क्वाड्रंट बद्दल बोलतोय, जर तुमच्या डोक्यात असेल की येस मला असं काहीतरी करायचंय, तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल, हे जे सेशन संपेपर्यंत मी गॅरंटेड तुम्हाला सांगतो की तुम्ही बघाल की तुम्ही पण बिझनेस क्वाड्रंट मध्ये पोहोचलेले असाल. पण त्यासाठी तुम्हाला स्वतः मेंटली प्रिपेअर होऊन बसावं लागेल, हे सगळं व्यवस्थित ऐकावं लागेल. आणि जर ऐकलं तर नक्कीच तुम्ही बी क्वाड्रंट मध्ये जाल. मित्रांनो, एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉय म्हणजे काय, मग का बरं ही लोक, जर आज प्रत्येकाला कळतंय बघा की अनसिक्युअर्ड इन्कम मधून सिक्युअर्ड इन्कम मध्ये जायला पाहिजे, एकदाच काम करून वारंवार पैसे यायला पाहिजे, मग असं काय कारण आहे? बघा, ही एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉय, बघा गर्दी, बाबा बाबा बाबा, एकमेकाला चिंगरले चिटकले पार 80% रोज गर्दी, एसटीत गर्दी, ट्रेन मध्ये गर्दी, जिथं म्हटेल तिथं दुकानात गर्दी, मॉलला गर्दी, 10%, 7% डिस्काउंट साठी 2-2 किलोमीटर लाईन लावणारी गर्दी. एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय कॅटेगरी. व्हाय एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय पीपल डोंट सिट इन बिझनेस क्वाड्रंट? बघा हा बिझनेस क्वाड्रंट, बघा त्या गाड्या, बघा त्यांची लाईन, बघा ते कसे लाईफ राहतात, व्हीआयपी जगतात. आणि मित्रांनो, या गर्दीतून बाहेर निघायचं असेल तर पुढचे 30 मिनिटं व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, माहिती घ्या, आणि मी गॅरंटी सांगतो पुढच्या 30 मिनिटांनंतर तुम्हाला या गर्दीतून शिफ्ट होता येईल. मित्रांनो, मी पण या गर्दीमध्ये होतो, चेंगरलेला होतो, घोरपडलेला होतो, डावलेला होतो, डागलेलं होतं, सगळं काही झालेलं होतं. अतिशय गरिबीचा शेवटचा टप्पा माझ्या आयुष्यात होता. पण आज बिझनेस क्वाड्रंट मध्ये, आज व्हीआयपी मध्ये मला कुठेही जीवनात लाईन लागायला लावून उभं राहायला लागत नाही. पण ह्या गर्दीतून बाहेर निघायचं का नाही निघत? तुम्ही स्वतः सगळेजण खरोखर तयार आहात गर्दीतून बाहेर निघायला, या एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉय क्वाड्रंटला तोडून पुढे जायला जर तयार असाल, तर ते का नाही होतंय याचं कारण आपण बघू. आणि त्याचं सर्वात महत्वाचं कारण हे आहे, देर आर 4 बेसिक प्रॉब्लेम्स. माहिती मला, तुम्हाला सर्वांना वाटतंय की येस यार, माझ्या पण आयुष्यामध्ये असं काही घडावं, माझ्या पण आयुष्यामध्ये ह्या गर्दीतून बाहेर निघावं, मला पण स्वतःचं लाईफ जगायला मिळावं, माझ्या पण अकाउंटला दर महिन्याला असं का पैसा यावा की जिथे मी नसेल तरी जनरेट व्हावा. बट का होत नाही? कारण मित्रांनो, आयडियाचा फोन टाकायची काही सोपी गोष्ट नाहीये. करोडो रुपये इन्व्हेस्टमेंट लागतात, 100% नॉलेज लागतं, टाइम फुल टाइम द्यावा लागतो, आणि रिस्क 100%. मित्रांनो, आपल्याकडे हीच सर्वात मोठी आणि बेस्ट आणि चांगली गोष्ट आहे की आपल्या लोकांना रिस्क घ्यायची इच्छाच नाही. जगायचंय फक्त, बस जन्माला आलो, आई वडिलांनी सांगितलं लहानपणापासून की बाबा जन्माला आलाय, आता शिक आणि नोकरी कर आणि मर, बस जिंदगीत पुढे काही नाहीये. 2 मुलं झाली, मोठे कर, त्यांना शिकव, लग्न कर, म्हातारा हो, गोळ्या खा, डायबिटीज, बीपी, अटॅक, पॅरालिसिस, संगती घे आणि जा. याच वैतागामध्ये आपण आयुष्यभर जगतो मित्रांनो. पण मित्रांनो, एकदा विचार करून बघा, जर का आपल्याला या एम्प्लॉई सेल्फ एम्प्लॉय क्वाड्रंट मधून बिझनेस क्वाड्रंट मध्ये शिफ्ट होता आलं, एक 5-10 वर्षामध्ये जर आपण यातून बाहेर निघालो, तर आपलं जीवन कसं होऊ शकेल? मित्रांनो, बरेच लोक म्हणतात सगळ्याला जमेल का ते? अरे तुला तर जमेल ना, तू करून दाखव, सगळ्यांचं नंतर बघू. अरे वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या गडावर जाऊन 4 मावळ्यांसह फक्त स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. ज्या वेळेस त्यांच्याकडे 4 मावळे होते, 16च वर्ष वय होतं. त्या महाराजांच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो असून आपण जर म्हणत असू की आपल्याला हे जमणार का, मला हे जमेल का, मला हे येईल का, मला ते होईल का, तर मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे की आपण त्या महाराजांचा अपमान करतोय. त्या महाराजांच्या भूमीमध्ये आपण राहतो आणि तिथं आपण या त्यांना जे न्याय द्यायला पाहिजे होता, त्यांनी सांगितलेल्या तत्वांना, तो देत नाही. मित्रांनो, जर 16व्या वर्षी त्यांनी आदर्श आपल्या पुढे दिलाय, आपल्याला काही किल्ले लढवायचे नाही, आपल्याला काही घोड्यांवर जायचं नाही, आपल्याला आग्र्यावरून गडापर्यंत, रायगडापर्यंत घोड्यावर रिटर्न यायचं नाहीये. मित्रांनो, आपल्याला फक्त साधा सोपा सरळ व्यापार करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे. आणि त्याच महाराजांनी चरित्रामध्ये सांगितलंय की व्यापार करा तरच श्रीमंत व्हाल, नोकरी करून श्रीमंत होऊ शकत नाही. आणि मित्रांनो, व्यापार करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि ही जर गोष्ट तुम्हाला जमली, समजली, तर मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये बदल नक्की होईल. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत, जर का या सगळ्या गोष्टी, मला सांगा असे कितीतरी उद्योजक आहे महाराष्ट्रामध्ये की जे अगदी सर्वसाधारण उद्योजक होते. गजानन पेंढारकर, विको उद्योजकचे मालक, डोक्यावर विको घेऊन विकणारा माणूस आज अब्जाधीश आहे मित्रांनो. आणि त्यांनी सुरुवात केली, ते मोठे झाले. आपल्या देशामध्ये उदाहरण आहे धीरूभाई अंबानी, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा 8वी शिकलेला माणूस आज जगात भारतातला पहिला श्रीमंत माणूस आहे. तो माणूस जर मोठा होऊ शकतो, तर तुम्ही तुमच्या कुटुंबातला मोठा श्रीमंत होऊ शकत नाही मित्रांनो. देशातला, जगातला, महाराष्ट्रातला सोडा, पण तुमच्या खानदानातला जर
जर श्रीमंत व्हायचं असेल तर आज निर्णय घेणं गरजेचं आहे. आज त्या महाराजांच्या मातीमध्ये आपण आहोत, जन्मलेलो आहोत, तर आपण त्या महाराजांना आदर्श ठेवून आज निर्णय घेतला पाहिजे, आज शपथ घेतली पाहिजे की पुढच्या 5 वर्षात मी स्वातंत्र्य मिळवेल, आर्थिक स्वातंत्र्य, की माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या घरामध्ये मला आयुष्यात ह्या गर्दीमध्ये राहायची गरज पडणार नाही. आणि मित्रांनो, ही गर्दी तोडायची असेल तर तुम्हाला एकदा निर्णय घ्यावा लागेल. आणि तो निर्णय काय आहे, तो निर्णय तुम्हाला कसा तिथवर घेऊन जाईल हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, सांगणार आहे. मित्रांनो, साधं सोपं गणित आहे. बरेच लोक रडत राहतात, माझ्याकडे भांडवल नाहीये, माझ्याकडे नॉलेज नाहीये, माझ्याकडे वेळ नाहीये, माझ्याकडे रिस्क घेण्याची कॅपॅसिटी नाही. तोडतो बंधनं सगळी तुमची आज. एक बंधन ठेवत नाही. या चारही गोष्टी मधले बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कमी करतो. बघू बरं कसा व्यापार होत नाही मित्रांनो. गेला तो जमाना, तुम्ही लाखो करोडोचा भांडवल लावल्याशिवाय पैसे कमवायचे, तो जमाना गेला. 2015 नंतर जग पूर्ण बदललंय. आता तुम्हाला बिना भांडवलाचे लाखो व्यापार करता येऊ शकतात मित्रांनो. आणि कसे येऊ शकतात हे मी तुम्हाला पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये सांगतोय. मग तुमच्या लक्षात येईल की येस, असं पण होऊ शकतं. येस, होऊ शकतं, पण मानणं तुमची गरज आहे मित्रांनो. नाही मानलं तर आमचा काही तोटा नाही. आम्ही या गर्दीतून बाहेर निघालेलो आहे. तुम्हाला यायचं असेल आमच्या बरोबर, आम्ही मदत करायला तयार आहे, आम्ही हात द्यायला तयार आहे. कारण आम्ही महाराजांचे भक्त आहे आणि आम्हाला महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जास्तीत जास्त लोकांना त्या गर्दीतून बाहेर काढा, चांगल्या लेवलला, चांगल्या ठिकाणी आणा. आणि म्हणून आम्ही रात्रंदिवस तो प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो, हाच प्रयत्न तुम्हाला नक्कीच करता येऊ शकतो. तुमच्यामुळे पण अनेकांचे संसार चांगले होऊ शकतात. मग आपण बघूया की काय आहे हे बिझनेस मॉडेल, काय आहे नेमका व्यापार, की बिना भांडवलामध्ये काही होऊ शकतं का? आपल्याकडे पैसे तर नाहीये, रिस्क पण घ्यायची कॅपॅसिटी नाही, मग काय? मग आपण रोज कुठं खर्च करतो पहिले हे आपण बघू. आणि त्या खर्चामुळे आपलं काय नुकसान होतं हे बघू. मित्रांनो, तुम्ही दर महिन्याला घरामध्ये ऍज अ कस्टमर म्हणून 5,000चा किराणा घरामध्ये आणत असाल किंवा 3,000चा जरी आणत असाल तर 3,000चा किराणा मधला 60% पैसा दुकानदार, नंतर होलसेलर, नंतर डीलर, नंतर इथे बघा टीव्हीवर हे अमिताभ बच्चन साहेब वयाच्या 77व्या वर्षी 50 जाहिराती करतात. 50 जाहिराती, एका जाहिरातीचे 5 कोटी घेतात असं मी ऐकलेले. म्हणजे 250 कोटी रुपये हा माणूस वयाच्या 77व्या वर्षी जाहिरात करून कमवतोय. आणि जाहिरातीमध्ये काय करतोय, जाहिरातीमध्ये हा माणूस येतोय आणि नवरत्न तेल थंडा थंडा कूल कूल त्याच्या समोर बसलेल्या एका खुर्चीवरच्या साध्या माणसाचं डोकं चोळून देतोय संपूर्ण भारताकडे. आणि त्या माणसाला 5 कोटीसाठी त्या माणसाचं डोकं चोळून द्यायला लाज वाटत नाही. आणि इथं 25,000 पगाराचा माणूस म्हणतो मी साबण तेल विकू का, मी कसं काय विकू, माझं तेल विकून भरेल का? अरे काय बोलताय? 25,000 पगार, 40,000 पगार, लाख रुपये पगार, तुम्हाला लाज वाटते पैसे कमवण्यासाठी 4 लोकांशी बोलायला? आणि अमिताभ बच्चन जो माणूस खबजाधीश आहे, ज्याच्याकडे अरबोन रुपये, तो माणूस वयाच्या 77 वर्षी पुऱ्या भारतासमोर टीव्हीवर येऊन पार टॉयलेटमध्ये हात घालून दाखवेल, कुठं पार काही साफच करून दाखवेल, कुठं काय काय करून दाखवेल. आणि तरी सुद्धा तो माणूस त्या पैशासाठी लाजत नाही. आणि आपण लाख रुपये, 25,000, 50,000 पगारासाठी आपण म्हणतो मी कसं काय लोकांना सांगू. अरे कसं काय लोकांना नाही सांगणार, तर आयुष्यभर बसा गर्दीमध्ये. गर्दीतून बाहेर निघायचं असेल तर याचं उदाहरण लक्षात ठेवा. पण मित्रांनो, हाच अमिताभ बच्चन, हीच लोक, हीच मोठमोठी लोक, डीलर, होलसेलर, रिटेलर तुमच्या खिशातून पैसे काढताय आणि तुम्ही टीव्हीवर त्यांना बघताय आणि तुम्ही दनादन पैसे नेऊन देताय. किती पैसे? 3,000 रुपयाचं जर महिन्याला तुम्ही ग्रोसरी घेतली पुढच्या 40 वर्ष तर 12 लाख रुपये तुमचे या लोकांच्या मध्ये जाणार आहे, खिशात जाणार आहे. आणि अमिताभ बच्चन साहेब ते सांगत होते, मधल्या काळामध्ये आलं 2005-6 ला डीमार्ट आलं, बिग बाजार आलं, शॉपिंग मॉल आले, हा बस. आणि लोक काय सुटले 5% डिस्काउंटला 15 ऑगस्टला बिग बाजारला 2-2 किलोमीटर लाईन. मित्रांनो, अरे आपल्याच खिशातले पैसे 2-5% डिस्काउंट देऊन आपल्याला गोळा आपले सगळे पैसे तिथे जात आहे. मित्रांनो, या लोकांनी पण स्मार्ट वर्क केलं. आणि त्यानंतर आता आलं 2015-16 नंतर ऑनलाईन शॉपिंग. यावर तुम्ही किती वेळ बोलू शकतो मित्रांनो. आता बघा फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा ह्या अमेझॉनचा मालक जेफ बेझोस, 1992 साली त्याने एक साध्या टेबलवर सुरू केलं होतं काम. आणि आज जगातला पहिला श्रीमंत आहे. आणि काय केलं त्यांनी, त्यातनी काय केलं तर यातले काही लोक काढून टाकले. बघा, मिडल मॅन अर्निंग अप टू 60%, हीच पैसे दर महिन्याचा तुमचा पैसा. मित्रांनो, पुढच्या 40 वर्ष दर महिन्याला साबण, तेल, ब्रश, पेस्ट अंगाला लावणार, वापरणार की नाही वापरणार? आणि वापरला की तुमचे 3,000चा जरी महिन्याला वापरला, गुणिले 40 वर्ष हिशोब केला तर 12 लाख रुपये तुमचे अमिताभराव घेणार, तुमचे ऐश्वर्या राय घेणार, तुमचं अभिषेक बच्चन घेणार, तुमचे दीपिका पादुकोण घेणार, डीलर, होलसेलर, रिटेलर घेणार. आणि तुमच्या मुलाने जर 12,000ची सायकल मागितली तर तुम्ही म्हणणार पुढच्या 2 महिन्यात बघू. आणि यांच्या मुलांना, रिटेलरच्या मुलाला सायकल, डीलरच्या मुलाला 10-10 लाखाच्या गाड्या, होलसेलरच्या मुलाला बाहेर फिरायला, यांच्या मुलांना जे बेझोसला जगातला नंबर 1 करायला.
तुम्ही पैसे द्यायला तयार आहे, डी मार्टच्या मालकाला, बिग बाजारच्या मालकाला मोठं करायला तुम्ही तयार आहे, आणि जर का तुम्ही तुमच्या स्वतःला मोठं करायला तयार नसाल तर मी काय बोलू मित्रांनो. पण हे सगळं प्रकरण समजून घ्या. तुम्ही ऍज अ कस्टमर म्हणून तुमचा पैसा कुठं जातोय, लिकेज कुठे हे समजून घ्या मित्रांनो. लिकेज सापडत नाही आणि आयुष्य गळून जातं, आयुष्य संपून जातं, आयुष्याचा रांजण भरतच नाही, आणि भरता 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 म्हातारपण येतं आणि म्हणतो अरे यार मला तर खूप काही करायचं होतं, काहीच झालं नाही. का झालं नाही? कारण रांजणाला खाली जे लिकेज होतं ते शोधलं नाही. दर महिन्याला तुमच्या ग्रोसरीतला भरपूर पैसा तिथं जातो. आणि मित्रांनो, मी आज सांगायला आलोय, हा जो पैसा आहे, हा पैसा तुम्ही कन्व्हर्ट करू शकता, तुमचाच पैसा तुमच्या खिशामध्ये परत आणू शकता. कारण काही मॅन्युफॅक्चरर भारतामध्ये, जगामध्ये असे आहे की ते म्हणतात आम्हाला अमिताभ नको, आम्हाला होलसेलर नको, डीलर नको, दुकानदार नको, आम्हाला फक्त ग्राहक पाहिजे, आणि त्या ग्राहकाला आम्ही हा 60% पैसा मधल्या लोकांचा काढून त्याला देऊ. जो ग्राहक स्मार्ट आहे, हुशार आहे, डोकेबाज आहे, ज्याला समजतंय, ज्याला त्या गर्दीतून बाहेर निघायचंय, त्या ग्राहकांना आमच्याकडे यावं, आणि जो 60% पैसा मध्ये जात होता या मधल्या लोकांना, तो पैसा आम्ही त्या ग्राहकाला देऊ. मित्रांनो, इतकं साधं, सोपं, सरळ, सुंदर, एकदम यामध्ये न कळण्यासारखी काही गोष्ट असेल तर मला सांगा. तुमच्या खिशातला दर महिन्याला जाणारा पैसा, अहो मला सांगा, तुम्ही एकदा विचार करून बघा, रोज तुम्ही अंगाला साबण लावायला साबण घेताय, आणि त्या साबणाची ऍडव्हर्टाईज दीपिका पादुकोण करते. अहो, 1 रुपया एका साबणामध्ये तिच्या खिशात जर जात असेल, तिला जर दर महिन्याला जात असेल, तर तुमची बायको जर कधी ₹1,00,000 साडी मागेल तर आपण घ्यायचं 10 वेळा मागे पुढे बघू, पण तिला मात्र करोडो रुपयाच्या साड्या घ्यायला पैसे तुम्ही देताय मित्रांनो. आपला पैसा लोकांच्या खिशात देण्याऐवजी तो आपल्याला परत मिळत असेल, आणि नुसतं फक्त काय करायचं त्यासाठी, तर दुकान बदलायचंय. वस्तू तुम्ही दुकानदार, होलसेलर, डीलर, ऑनलाईन किंवा बिग बाजार, डी मार्ट मधून घेण्याऐवजी डायरेक्ट कंपनीकडनं घ्यायचं, मॅन्युफॅक्चरिंग कडनं घ्यायचं, आणि त्याला म्हणतात डायरेक्ट सेलिंग. जो कोणी मॅन्युफॅक्चर डायरेक्ट ग्राहकाला वस्तू देतो त्याला म्हणायचं डायरेक्ट सेलिंग. आणि हा डायरेक्ट सेलिंग काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. सी द फ्युचर ऑफ डायरेक्ट सेलिंग इन इंडिया. भारतामध्ये आजपर्यंत डायरेक्ट सेलिंग काय माहितच नव्हतं. भारताला तर 2000 सालापर्यंत फक्त दुकानदारीनंच वस्तू विकल्या जातात हे माहित होतं. 2005 नंतर मॉलमध्ये वस्तू विकल्या जातात हे कळलं. मग मोठमोठे मॉल तयार झाले. त्यानंतर कळलं ऑनलाईन विकलं जातं 2015 नंतर, आणि आता 2017 नंतर. 2017ला भारतात क्रांती झाली. खूप मोठा विषय हा, अतिशय मोठा. आज या क्रांतीचे फळ पुढच्या 10 वर्षांनी, 15 वर्षांनी भयंकर दिसणार आहे भारतामध्ये. मित्रांनो, 2017 साली क्रांती झाली. अमर उजाला नावाचा पेपर आहे हा. या पेपरला बुधवार 17 मे 2017चं एक हेडिंग आलं, डायरेक्ट सेलिंग कारोबार का दायरा हुआ तय. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारने डायरेक्ट सेलिंग, कंपनीकडनं ग्राहकाला वस्तू विकण्याचा जो मार्ग आहे, हा मार्ग लिगल आहे, कायदेशीर आहे, चांगला आहे, बेस्ट आहे, आणि ग्राहकाचं कल्याण करणारा आहे, आणि ग्राहकाला एक मोठा उद्योजक बनवण्यासाठी व्यवस्थित आणि चांगला मार्ग आहे असं ठणठणीत ठोकून सांगितलं नाही, तर कायदा पण केला. आणि या कायद्यामुळे झालं काय, आज या कायद्यामुळे सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला व्यापारी, उद्योजक होता आलं. शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे की व्यापारी व्हा, जगभराव व्यापारी म्हणून जर तुम्ही व्यापारी झाले तर जगावर राज्य करू शकता. आणि मित्रांनो, तो व्यापारी होण्याची संधी त्या डायरेक्ट सेलिंग मध्ये निर्माण झाली. आणि या डायरेक्ट सेलिंगचा कायदा झाला 2017ला. 2018च्या पेपरला आलं, देश में डायरेक्ट सेलिंग उद्योग की बिक्री 24% बढी, 24% विक्री वाढली. आणि 2019च्या पेपरला आलं, 2025 तक 1.8 करोड जॉब्स लाए गए डायरेक्ट सेलिंग क्षेत्र. आता तुम्ही हे गुगलवर टाका, येईल तुमच्याकडे सगळं. 2025 पर्यंत भारतामध्ये 1,80,00,000 लोक डायरेक्ट सेलिंग या व्यापारात येणार आहे. आणि हे नुसतं मी म्हणत नाहीये, मी काही हे नुसते नितीन सर किंवा संभाजी सर म्हणत नाही मित्रांनो. हे म्हणतंय कोण? हे म्हणतंय फिक्की, केपीएमजी, असोचेम, की ज्या भारत सरकारला सल्ला देणाऱ्या ह्या महत्वाच्या संस्था आहे. या संस्था म्हणतात की भारतामध्ये डायरेक्ट सेलिंग 2025 पर्यंत 1.8 करोड जॉब, म्हणजे 1,80,00,000 लोकांना कामाची संधी देणार आहे. आणि भारतात 2025 पर्यंत 65,000 कोटीचा व्यापार हा डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून होणार आहे. मित्रांनो, आज भारतामध्ये डायरेक्ट सेलिंगचा व्यापार 8,000 कोटी आहे, आणि तो होणार आहे 65,000 कोटी. मित्रांनो, 8,000 कोटीवरून 65,000 कोटीवर पुढच्या 5 वर्षात हा व्यापार जाणार आहे. आणि या व्यापारात मी 20 वर्षापासून माझं भाग्य आहे की मी लकी आहे की माझे परमेश्वराने मला तेव्हा बुद्धी दिली. आणि आजच्या पुढच्या 5 वर्षात आम्ही 20 वर्ष जे काय पेरलंय याची सर्व फळं आमच्या 5 वर्षात आम्हाला पुढे मिळणार आहे. कारण 5 पटी 8 पटीने धंदा वाढणार आहे. 8 8 64, म्हणजे 8 पटीने हा व्यापार वाढणार आहे. म्हणजेच आमचं उत्पन्न 8 पटीने वाढणार आहे. तुम्ही सामील व्हा, तुमचं पण उत्पन्न वाढेल मित्रांनो. फक्त समजून घ्या हे डायरेक्ट सेलिंग आहे काय.
जेव्हा भारत सरकार स्वतः कायदा करतो, जेव्हा भारत सरकारच्या सल्ला देणाऱ्या संस्था सांगतात की हे क्षेत्र चांगलं आहे आणि हे क्षेत्र जर चांगले हे समजतंय, तर 12वीच्या CBSEच्या पुस्तकामध्ये भारत सरकार डायरेक्ट सेलिंग बद्दल धडा छापून देत आहे. आणि जर असं असेल तर डायरेक्ट सेलिंगचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुमचं उत्पन्न आज महिन्याला 25,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपये जरी असेल, तुम्ही आज महिन्याला कमवत असाल तर तुम्ही त्याला जोडी आणखी 5,00,000 रुपये या व्यापारातून कमवू शकतात. कारण डायरेक्ट सेलिंग व्यापार हा करण्यासाठी खूप मोठी गोष्ट लागत नाही. आणि डायरेक्ट सेलिंग व्यापारातून बिझनेस आपण नुसतं आलो आणि माल विकत फिरलो सेल्समन सारखं, तर मला नसतं आवडलं हे सगळं. मला का माझ्या डोक्यात डायरेक्ट सेलिंग मध्ये येण्याचा माझ्या डोक्यात उद्देश काय होता? उद्देश हा होता की मला बी क्वाड्रंट मध्ये जायचंय, बिझनेस क्वाड्रंट मध्ये जायचंय. नुसता माल विकून आयुष्यभर सेल्समन नाही राहायचंय, तर मला बिझनेस क्वाड्रंट मध्ये जायचंय. पण मग बिझनेस क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी आपल्या सारख्याकडे काय उदाहरण आहे? आदित्य बिर्लाचं उदाहरण सांगितलं, आपल्या करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाहीये, पण आपल्या आजूबाजूला गावाखेड्यात कुठंतरी असं काही उदाहरण आहे का? येस, त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. मित्रांनो, एक्झाम्पल घेऊ आपण. आज कराड सारखा तुम्ही तालुक्यामध्ये आहे, तर सातारा जिल्हा जो आहे त्या जिल्ह्याचं एक डीलरशिप, जर जिल्ह्याची डीलरशिप जर तुम्हाला मिळाली आणि त्या जिल्ह्याची डीलरशिप जर एक उदाहरण त्या अंगाला लावायच्या साबणाची तुम्हाला जर सातारा जिल्ह्याची डीलरशिप मिळाली, तर त्या डिस्ट्रीब्युटरशिप मधून तुम्ही बी क्वाड्रंट कसा जाऊ शकता त्याचं एक उदाहरण देतो. किंवा डिस्ट्रीब्युटर बी क्वाड्रंट मध्ये कसा असतो आणि दुकानदार एस क्वाड्रंट मध्ये, सेल्फ एम्प्लॉय क्वाड्रंट मध्ये कसा असतो, या दोन गोष्टी मी इथं समजून सांगणार आहे मित्रांनो. हे समजलं तर पुढचं सगळं समजलं, पुढचं काही खूप वेळ लागणार नाहीये. मित्रांनो, मला सांगा, एक समजा आज तुमच्या घरामध्ये जो काही साबण येतोय, तो साबण येतो कुठून येतो? त्याचा असतो जिल्ह्याला एक डीलर, त्यानंतर तालुक्याला एक सब डीलर, आणि सब डीलर गावामध्ये नेमतो एक दुकानदार. आज सातारा जिल्ह्यात 20,000 दुकानदार असतील आणि ते जर का जिल्ह्याच्या एका डीलरच्या अंडर असतील, तर 20,000 दुकानदारांनी महिन्याला फक्त 100 साबण विकले तर 20 लाख साबण विकले जातात. बघा, जो साताऱ्याचा जो मेन डीलर आहे त्याच्या अकाउंटला 20 लाख साबणांचा सेल होतो आणि दुकानदाराच्या अकाउंटला 100 साबणाचा सेल होतो. आता एका साबणामागं 5 रुपये जरी दुकानदाराला त्या मॅन्युफॅक्चरनं दिले, तर दुकानदाराला मिळणार आहे 500 रुपये. महिनाभर त्याने सकाळी 7 ते रात्री 11 दुकान उघडलं आणि 100 साबण विकले, त्या साबणावर कमवले 500 रुपये. मित्रांनो, बघा, दुकानदार कायम बिझी आहे, तो सतत ते वस्तू विकण्यामध्ये बिझी आहे 24 तास, आणि त्याने कमवले 500 रुपये. आणि त्याच साबणाचा डीलर, त्या जिल्ह्याचा डीलर, तो घरामध्ये बसलेल्या दुपारी 12 वाजता ऑफिसला जातो, त्याच्या अकाउंटला या 20,000 दुकानदारांनी साबण विकले फक्त 100 प्रत्येकी, तर टोटल साबण विकले गेले 20 लाख. आणि या 20 लाख साबणावर कंपनीने त्याला 1 रुपया जरी दिला, त्याचं उत्पन्न झालं 20 लाख रुपये. मित्रांनो, साबण तोच आहे, साबण बदलला नाही, अजिबात बदल नाही, साबण तोच आहे, पण उत्पन्न मात्र दुकानदाराचं झालं 500 रुपये आणि डीलरचं झालं 20 लाख रुपये. असं का बरं? असं यामुळे झालं मित्रांनो, कारण एकाने केलं स्मार्ट वर्क आणि एकाने केलं हार्डवर्क. दुकानदार करतोय हार्डवर्क, दुकानदार सेल्फ एम्प्लॉय कॅटेगरीमध्ये, शटर उघडलं तर पैसे, नाही उघडलं तर शून्य, मेंदू वापरला तर पैसे, नाही वापरला तर शून्य, शरीर असलं तर पैसे, नाही असलं तर शून्य. पण डीलरनं केलं स्मार्ट वर्क, त्याने कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आणि 20,000 दुकानदारांना कामाला लावलं. तुमच्या दुकानामध्ये माझा साबण विका, तुम्हाला मी त्याच्यावर पैसे देतो, मार्जिन देतो, आणि त्या मार्जिनमुळे आज त्या माणसाकडे 20 लाख रुपये पर मंथ येत आहे आणि त्यासाठी त्याला 1% काम करायची गरज नाही. मित्रांनो, ही गोष्ट समजून घ्या. आता डीलर बी क्वाड्रंट मध्ये आहे की नाही? डीलर हा एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉय क्वाड्रंट मध्ये नाही. आणि मित्रांनो, जर डीलर बी क्वाड्रंट मध्ये जर आहे, तर आपल्याला पण असं काही काम शोधावं लागेल की ज्या कामामध्ये या पद्धतीचा टर्नओव्हर तयार होईल, आणि असा टर्नओव्हर होऊन आपण पण पुढे जाऊ शकतो. आणि याच गोष्टीचा फायदा मला समजला की आपल्याला पण डीलरशिप घेणं गरजेचं आहे. पण आता आपल्याला डीलरशिप घ्यायची म्हटलं, डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची म्हटलं, तर परत आलं करोडो रुपये इन्व्हेस्टमेंट, आणि देणार कोण आपल्याला डिस्ट्रीब्युटर? ही पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आज प्रत्येक वस्तूचे डीलर पहिलेच फिक्स झालेले आहे. आपल्याला कोणी डीलरशिप देणार नाही, डिस्ट्रीब्युटरशिप देणार नाही. आणि मित्रांनो, याला म्हणायचं प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. आणि या मॉडेलमध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं, तुम्ही एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय क्वाड्रंट मधून बी क्वाड्रंट मध्ये नक्की जाऊ शकता, पण तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप घेणं गरजेचं आहे. पण आता ही डिस्ट्रीब्युटरशिप देणार कोण? कोणीतरी तर आपल्याला डिस्ट्रीब्युटरशिप दिली पाहिजे. येस मित्रांनो, द्यायला कोणीतरी बसलंय, घाबरू नका. वर्ल्ड नंबर 1 डायरेक्ट सेलिंग कॉर्पोरेशन ते म्हणते की आम्ही तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप देऊ, घाबरू नका.
वस्तू आम्ही तुम्हाला पाहिजे त्या देऊ, त्या वस्तूंची आम्ही डीलरशिप पण देऊ, पण मात्र तुम्हाला पैसे लागणार आहे झिरो. इन्व्हेस्टमेंट तुम्ही 1 रुपया करू नका. त्यानंतर नॉलेज, येस नॉलेज 100% लागणार आहे, पण अवेलेबल आहे. आम्ही सगळं ट्रेनिंग देऊ, नॉलेज देऊ, शिकू तुम्हाला कसा हा व्यापार करायचा. त्यानंतर टाइम, पार्ट टाइम दिला तुम्ही तरी चालू शकतं. तुमच्यासाठी तुमची नोकरी सोडायची नाही, दुकान बंद करायचं नाही. त्याबरोबर काम केलं तरी चालू शकतं. आणि चौथी गोष्ट रिस्क. जर भांडवल शून्य आहे तर रिस्क काय झाली? शून्य. मित्रांनो 2000 साली जेव्हा मला असं सांगितलं गेलं की शून्य भांडवलामध्ये तुम्हाला नॉलेज उपलब्ध आहे, पार्ट टाइम तुम्ही करू शकता, शून्य रिस्क आहे, त्याच मिनिटाला मी निर्णय घेतला, येस मला हे काम करायचंय. अरे महाराजांनी जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं वयाच्या 16व्या वर्षी जर त्या स्वराज्याची शपथ घेतली तर शून्य भांडवलात शून्य रिस्क मध्ये 100% नॉलेज मिळणार आहे. पार्ट टाइम मध्ये काम करून 4 रुपये कमवण्याची संधी असेल तर तुम्हाला काही लोकांना पंचांगात बघायची गरज आहे का करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. आणि तरी सुद्धा काही लोक म्हणतात थांबा हिला विचारतो, थांबा त्याला विचारतो, माझ्या काकाच्या मामाच्या भावाच्या मुलाच्या पुतण्याने केलंय त्याला विचारतो मग सांगतो. अरे काय बोलणार अशा लोकांना? मित्रांनो भांडवल जर लागत नाही, रिस्क नाही, 100% नॉलेज अवेलेबल आहे, पार्ट टाइम करू शकता, तर तुम्ही इथं काही विचार न करता काम सुरू केलं पाहिजे मित्रांनो. आणि जर काम सुरू करायचं असेल तर काय आहे आणि कोण देतंय ती संधी आपल्याला? यस, ही संधी आपल्याला दिली जाते. इट्स न्यू एमवे 3 व्हर्जन. आज मी तुम्हाला माहिती देतोय मित्रांनो, शून्य भांडवलात शून्य रिस्क मध्ये 100% नॉलेज अवेलेबल असणारी आणि पार्ट टाइम मध्ये काम करण्याची संधी देणारी या पृथ्वीवर एकमेव कंपनी आहे, जी कंपनी तिचं नाव आहे एमवे. येस, मला अभिमान वाटतो एमवेचा, कारण जर 2000 साली या कंपनीने मला जर का डिस्ट्रीब्युटरशिप दिली नसती फुकट तर मी आज बिग क्वाड्रंट मध्ये नसतो. मी पण आज डबा घेऊन कामावर असतो, मी पण गर्दीमध्ये असतो, मी पण 12-12 तास जॉबवर असतो, मी पण दिवसातून 10 वेळा माझ्या बॉसला जी हुजूर जी हुजूर म्हणत असतो, मी पण माझ्या मुलांना जे लाईफस्टाईल देते ते देत नसतो मित्रांनो. आणि माझी ती जी हुजुरी तोडली ती या कंपनीनं तोडली. मला डीलरशिप दिली आणि डीलरशिपचं मी सोनं केलं. आणि कसं केलं त्याबद्दल मी पुढे माहिती देतो. मग एमवे आहे तरी काय? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एमवे बद्दल काही गैरसमज आहे, तर ते गैरसमज मला तुमचे काढायचे. त्यासाठी थोडं 2 मिनिटं मन लावून ऐका. एमवे ही ग्लोबली अमेरिकेमध्ये सुरू झाली होती. 1959 साली दोघा मित्रांनी सुरू केली होती आणि एक प्रोडक्ट होतं फक्त, सिंगल प्रोडक्ट. आणि आज 61 वर्ष जुनी कंपनी 110 देशांमध्ये कंपनी काम करते. मला जेव्हा हा 20 वर्षापूर्वी प्लॅन दाखवला तेव्हा एमवेला 40 वर्ष झालते आणि 80 देशात होती. मला 40 वर्ष आणि 80 देशात 2च वाक्यामध्ये कळलं की मी या कंपनीची डीलरशिप घ्यायला पाहिजे. आणि येस, मी त्यावेळेस ती डीलरशिप घेतली आणि त्याचा फायदा आज मला झाला. लाखो लोक माझ्यासारखे आज एमवेचे पार्टनर आहेत. 600 अधिक क्वालिटी प्रोडक्ट्स आहे, हजाराच्या वर पॅटेंट्स आहे, 70,000 कोटीचा टर्नओव्हर मागच्या वर्षी त्यांचा झालाय. आणि तुम्हाला त्याची जर आणखी डिटेल माहिती घ्यायची असली तर www.mw.com वर जा. त्यानंतर तुमच्याकडे एमवे भारतात काय आहे ही झाली ग्लोबल माहिती. भारतामध्ये एमवे भारतात 1998 ला सुरू झाली विथ 6 प्रोडक्ट्स फक्त त्यांचे होते आणि 99 कोटीचा टर्नओव्हर त्यांनी केला. मित्रांनो त्यानंतर कंपनी जसजशी तो वाढत गेली आणि आज 1000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी भारतात केली. तामिळनाडू मदुराई येथे भारतामध्ये त्यांनी मोठा कारखाना लावला. कारखान्यात वस्तू बनता इथं आता मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, मेड फॉर वर्ल्ड, जगासाठी वस्तू तयार होत आहेत. इथं बनताय, जगातल्या 80 देशात एक्सपोर्ट होत आहे. मित्रांनो वस्तू इथं बनवा आणि बाहेर देशात विका आणि भारतात विका, याला म्हणतात मेक इन इंडिया, मेड इन इंडिया. आणि यासाठी आमचे पंतप्रधान मोदी साहेब गेली 7 वर्षात 40 देश तरी फिरले की आमच्या देशात या, इथं कंपन्या लावा, इथं फॅक्टरी लावा, आमच्या लोकांना रोजगार मिळेल, आमचं इथून बाहेर देशी एक्सपोर्ट करा, आमच्या देशाला चलन मिळेल. आणि हे काम 2014 मध्ये या कंपनीनं सुरू केले. 1000 कोटी गुंतवून. आणि म्हणून ही कंपनी मेक इन इंडिया, मेड इन इंडिया मधली टॉपची आणि पहिली कंपनी आहे. मित्रांनो त्यामुळे झालं काय, 2018 पर्यंत प्लांट सुरू झाला, वर्किंग झालं आणि सुरू झाल्यामुळे आता एमवेच्या सगळ्या वस्तू मार्केट लेवलला आल्या. सगळ्या वस्तूंची क्वालिटी आणि सगळ्या वस्तूंच्या किमती या मार्केटच्या किमतीला आल्या. त्यामुळे पहिले लोक म्हणायचे एमवेचे प्रोडक्ट महाग आहे, आता एमवेचे प्रोडक्ट स्वस्त आहे. आणि आता हे लोक आम्हाला म्हणायला लागले एमवेने का बरं प्रोडक्ट स्वस्त केले. मित्रांनो मला एक सांगा, पहिले लोक महाग म्हणायचे, आता म्हणतात स्वस्त का केले. पण आता फायदा एक होतोय की आता वस्तू इथं बनतायत, क्वालिटी तुम्हाला तीच मिळते आणि वस्तू इथं बनतायत. त्यामुळे आता नक्कीच वस्तू स्वस्त झाल्या आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की होईल. आणि मागच्या वर्षीपर्यंत एमवेनं 2000 कोटीचा टर्नओव्हर भारतात टच केलाय. आणि या 2000 कोटीतले 1200 कोटी रुपये त्यांनी
मी आणि माझ्यासारखे माझ्या बरोबर काम करणाऱ्या लाखो लोकांना भारतामध्ये वाटले मित्रांनो. आणि हीच गोष्ट मला तुम्हाला समजून सांगायची आहे. आज भारतामध्ये जेवढ्याही काही कंपन्या आहेत, आज टाटा, बिर्ला, अंबानी सगळ्या कंपन्या आहेत, ते अशाच माणसाला डीलरशिप देतात ज्याच्याकडे करोडो रुपये आहे. आणि तोच माणूस डीलरशिप घेतो आणि तोच श्रीमंत होतो. म्हणजे श्रीमंताला श्रीमंत करण्याचं जे काम आहे ते बाकीच्या कंपन्या करताय. पण अॅम्वे कंपनी म्हणते आम्हाला कुणाचाही ₹1 इन्व्हेस्टमेंट नकोय. कोणीही आमच्या बरोबर यावं आणि 1200 कोटी रुपये कमवावे. आणि हे 1200 कोटी तुम्हाला पण कमवण्याची संधी आहे. या 1200 कोटीमध्ये नुसते आम्हीच नाही तर तुम्ही पण कमवू शकता. कारण ते खूप मोठे आहे. खूप पैसा येतो. तो तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो. मग त्यासाठी प्रोडक्ट्स काय कंपनीकडे त्याबद्दल आपण थोडं समजून घेऊ. हा मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा व्हिडिओ आहे. प्रोडक्ट्स आपल्याकडे होम केअर घरामध्ये लागणारे, स्वतःसाठी लागणारे, आरोग्यासाठी लागणारे, शेतीसाठी लागणारे, सौंदर्यासाठी लागणारे, ड्युरेबल्स आहे घरामध्ये काही युटेन्सिल्स आहे, भांडे आहेत, त्यानंतर काही एनर्जी प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडे काही कार एअर प्युरिफायर्स आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर भारतामध्ये इंडिया बेस्ट ब्रँड अवॉर्ड 2019 मध्ये भारतात 6 अवॉर्ड कंपनीला मिळाले. त्यानंतर भारतामध्ये शेती सुद्धा ऑर्गॅनिक शेती सुद्धा भारतामध्ये चालू केली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना काम मिळालंय आणि याचा फायदा आपल्याला होतोय. मित्रांनो या प्रोडक्टची खासियत एक आहे. 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी, 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी. हे जे प्रोडक्ट्स आहे हे तुम्हाला प्रोडक्ट घ्या, घरी न्या, फोडा, वापरून बघा, नाही आवडलं उरलेले 80% प्रोडक्ट्स तुम्ही रिटर्न करा. 30व्या दिवसापर्यंत 100% पैसे परत मिळतात. आणि मित्रांनो या एका कारणामुळे हा बिझनेस मी 2000 साली सुरू केला होता. कारण इथं मी विकलेल्या कोणत्याही वस्तूमुळे लोक फसत नाही हे मला माहिती आहे. मित्रांनो काम काय करायचं एकदम साधं सोपं. बरेच लोक म्हणतील सर समजलं आता आम्हाला बी क्वाड्रंट मध्ये जाण्याची संधी आहे, डिस्ट्रीब्युटरशिप आहे, कंपनी फुकट डीलरशिप देते, मी बी क्वाड्रंट मध्ये शिफ्ट होऊ शकतो. पण काम काय करायचं एकदम साधं काम आहे. पहिलं काम चेंज द शॉप. फक्त शॉप चेंज करायचंय. जिथून तुम्ही प्रोडक्ट घेताय, जे प्रोडक्ट तुम्ही वापरताय त्याच्याऐवजी अॅम्वेचे प्रोडक्ट वापरायचे. ते घरात वापरायचे आणि आजूबाजू काही 10-5 लोकांना सेल करायचे. त्या बदल्यामध्ये तुम्हाला 30% रिटेल डिस्काउंट मिळेल, ट्रेड डिस्काउंट मिळेल, सीएसआय बोनस मिळेल. 30% वेगवेगळे बोनसेस तुम्हाला मिळतात. आज 5 आणि 7% 2-2 किलोमीटर मॉलच्या समोर लाईन लावलेली लोकांनी मित्रांनो आपण 30% रिटेल डिस्काउंट देतोय. तुम्ही लोकांपर्यंत ही फक्त माहिती द्या, लोक प्रोडक्ट घ्यायला तयार आहे. दुसरं काम काय? दुसरं काम आहे रेफर ऑर्डर्स. दुसऱ्याला फक्त रेफर करायचंय आणि रेफर केलं तर 3 ते 21% पर्यंत टर्नओव्हर इन्कम तुम्हाला मिळतं. उदाहरण सांगतो 20,000चा दुसऱ्याला रेफर केलं, तुम्ही टीम बनवली, तुमच्या कस्टमरचं एक तुम्ही नेटवर्क तयार केलं, टीम बनवली, जाळं तयार केलं, तुमचे 10 कस्टमर आहे, 2 डीलर आहे, 2 रिटेलर आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही वाढवत गेलात. 10चे 20, 20चे 40, 50, 100 कस्टमर उद्या झाले आणि 100 लोकांनी ₹1,000 रुपयाचा टर्नओव्हर केला म्हणजे प्रोडक्ट्स घेतले तरी 1 लाखाचा टर्नओव्हर होतं आणि 1 लाखावर तुम्हाला 20,000चा टर्नओव्हर झाला तर 3%, 60,000 झाला तर 6%, 1,20,000 झाला तर 9% म्हणजे 1 लाखाचा टर्नओव्हर झाला तर 6% साधारण 8,000च्या आसपास 10,000च्या आसपास तुमचं उत्पन्न त्या 1 लाखावर होऊ शकतं मित्रांनो. नंतर असंच टर्नओव्हर वाढत गेला, टीम वाढत गेली, लोक वाढले, तुमचे कस्टमर वाढले. जेवढे जास्त कस्टमर झाले तेवढा टर्नओव्हर वाढेल आणि उद्या 10 लाखाचा टर्नओव्हर सर्व कस्टमर्स आणि डीलर्स माध्यमातून तुमचा झाला तर तुमचं उत्पन्न महिन्याला 70,000 ते 1 लाख रुपये होऊ शकतं. मित्रांनो तुमची जर गरज आजपासून ₹500 ते 1 लाख रुपये उत्पन्न कमवण्याची असेल, मला माहित नाही तुम्हाला किती रुपयाची गरज आहे, पण आज एकदा तुमच्या खिशाला आज सर्वांनी खिशाकडे बघा आणि एकदा खिशाला विचारा की बाबा रे अजून किती पाहिजे जास्त. आणि तो जर खिसा म्हटला मला 5,000 पाहिजे, 10,000 पाहिजे, 20,000 पाहिजे, 40,000 पाहिजे, 70,000 पाहिजे, 1 लाख पाहिजे, तर त्या खिशाने जेवढे सांगितले तेवढं उत्पन्न तुम्ही फक्त 6 महिन्यामध्ये तुमच्या वरिष्ठांनी ज्यांनी तुम्हाला आज बोलवले त्यांच्याबरोबर तुम्ही ते शेअर केलं की बाबा माझा खिस्सा म्हटला मला 25,000 एक्स्ट्रा पाहिजे, तर 6 महिन्यामध्ये 25,000 एक्स्ट्रा कसे आणायचे हे तुम्हाला ज्यांनी बोलवले त्यांना चांगलं माहितीये. त्यांना तुम्ही विचारा, ते तुम्हाला 100% मदत करतील 25,000 रुपये एक्स्ट्रा 6 महिन्यामध्ये कमवून देण्यासाठी. आणि ही गोष्ट तुम्हाला साधी सोपी समजून घ्यायची, यामध्ये वेगळं काही नाहीये. तिसरं काम आहे ट्रेन सम पीपल फॉर अबोव्ह. पहिलं आणि दुसरं काम करायला 4-5 लोकांना ट्रेन करायचं. जर 3 लोकांना ट्रेन केलं तर एमरोल्ड होतात. एमरोल्ड झाले तर 30 ते 50 लाख रुपये वर्षाला उत्पन्न होतं. आणि 6 लोकांना जर ट्रेन केलं तर डायमंड होतात आणि डायमंड झाले तर 70 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न होतं. घाबरू नका. 70 लाख तसं आपल्यासारख्या मध्यमवर्गीय एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉय कॅटेगरीत वर्षाचं 70 लाख म्हणजे खूप मोठं उत्पन्न वाटतं. अजिबात घाबरू नका. बऱ्याच वेळा आपल्याला टेन्शन येतं, अरे बापरे हे तर लयच मोठमोठे आकडे सांगायला लागले. तुम्हाला ते मोठे आकडे फक्त यासाठी सांगितले की तुमचं भविष्य त्यामध्ये आहे की नाही यासाठी. पण तुम्ही कमवा 15,000, 20,000, 25,000, 40,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख काही प्रॉब्लेम नाही. इथं हे पैसे कमवणारे हजारानं लोक आहेत भारतामध्ये आणि हे पैसे लोक कमवतात.
मित्रांनो, मग यासाठी सपोर्ट काय? सपोर्ट आहे Amwayचा. क्वालिटी प्रोडक्ट ट्रेनिंग, नंतर अकाउंट मेंटेन होतं. त्यानंतर दुसरा सपोर्ट आहे BWWCD, BWW एज्युकेशन संस्था ही शिकवते. नॉलेज आपण म्हटलं होतं की नॉलेज अवेलेबल आहे. तर कोण देतं नॉलेज? ही ब्रीट वर्ल्ड वाईड नॉलेज देतं तुम्हाला. तुमची सीडी, व्हीसीडी, नंतर तुम्हाला पुस्तकांमधून सेमिनार्स घेऊन नॉलेज देतं. त्यानंतर तुमचा मेंटरशिप प्रोग्राम असतो अपलाईन टीमचा. तुमचे जे काही अपलाईन आहे त्यांचं एक मेंटरशिप प्रोग्राम असतो. तुमचे वरिष्ठ एक टीम असते, ती टीम तुम्हाला प्रॅक्टिकली फील्डवर पण मदत करते. काही पेस ट्रेनिंग देते, काही तुमचे वेगळे सेशन्स घेते. त्यानंतर काही सिनियर लीडर्सचा एक्सपिरियन्स असतो. हे सर्वजण तुम्हाला मदत करतात मित्रांनो, आणि या मदतीमधून तुमचा व्यापार एक मोठ्या लेवलला जाऊ शकतो. आणि मला तुम्हाला नक्कीच सांगायचंय, 5,000 ते 5,00,000 मी तुम्हाला दाखवलंय की तुम्ही 5,000 महिन्याला कमवू शकतात, 50,000 कमवू शकतात, 1,00,000 कमवू शकतात, 2,00,000, 5,00,000 कमवू शकतात. आणि जर का असं उत्पन्न आलं जसं की एका जिल्ह्याच्या डीलरचं येतंय, तसं उत्पन्न जर तुमचं तयार झालं, तुम्ही उद्या समजा तुमच्या टीम मध्ये 1,000 डीलर कस्टमर अपॉइंट झाले आणि त्या 1,000 कस्टमर दर महिन्याला त्यांचा माल घ्यायला सुरुवात केला, तर तो जो काही टर्न होतो त्या टर्नवर तुमचं इन्कम येतं. म्हणजे तुम्हाला आता तुमचं ब्रेन, बॉडी आणि टाइम या 3 गोष्टी वापरायची गरज नाही, तरी सुद्धा तुमचा पैसा मात्र निर्माण होतो. म्हणजे तुम्ही बी क्वाड्रंट मध्ये नक्कीच शिफ्ट होतात. पण मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला वर्ष 2 वर्ष मेहनत करावी लागेल. सुरुवातीला 2 वर्ष कमीत कमी तुम्हाला हे सगळं अभ्यास करावा लागेल. तुमच्या अपलाईन ज्यांनी तुम्हाला बोलवलं त्यांचं थोडं ऐकावं लागेल, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा लागेल. आणि असं जर केलं तर मिळणार काय? लास्ट आपण बघूया तुम्हाला मिळणार काय आहे. हे सगळं तुम्ही केलं तर काय मिळणार? पहिलं मिळणार हाय क्वालिटी प्रोडक्ट्स. येस, तुम्हाला 100% हाय क्वालिटी प्रोडक्ट मिळणार. दुसरं प्रूव्हन कम्पेन्सेशन प्लॅन. या प्लॅनवर शंका घ्यायची गरज नाहीये. 61 वर्ष झाले देशातल्या जगातल्या 110 देशातल्या लोकांनी सगळ्या शंका घेऊन, कुशंका काढून सगळं करून झालेले आहे. तुम्ही आता काही त्याच्या नादी लागू नका. प्रूव्हन आहे सगळं. फक्त तुम्ही याच्या नादी लागा की तुमचं ₹1,00,000 महिना कसं होईल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. तिसरी गोष्ट, ह्यूज इन्कम पोटेन्शियल. येस, मी म्हटलं पार्ट टाइम नोकरी करता करता तुम्ही 10,000, 15,000, 20,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, ₹10,00,000 महिना पण नोकरी करता करता तुम्ही कमवू शकता. पोटेन्शियल खूप आहे तुमच्यात. जेवढे लोक म्हणतात याच्यामध्ये माल पाणी आहे का? माल भरपूर आहे, पण तुमच्यात पाणी असणं गरजेचं आहे. जेवढं जास्त तुमच्यात पाणी तेवढा जास्त माल तुमच्या खिशात. आणि तो माल तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला नक्कीच स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यासारखा निर्णय घ्यावा लागेल. स्वातंत्र्याचा निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक स्वातंत्र्याचा निर्णय घ्यावा लागेल. आणि तो जर निर्णय तुम्ही घेतला तर मी गॅरंटेड सांगतो तुम्ही पण लाखों रुपये यामध्ये कमवू शकता. त्यानंतर पुढची जी गोष्ट मिळते का? इक्वल ऑपॉर्च्युनिटी विथ हेल्पिंग अदर्स. येस, आपल्याला सर्वांना समान संधी आहे दुसऱ्याला मदत करून पुढे जाण्याची. आपण एकटे यामध्ये श्रीमंत होत नाही, तर आपल्या बरोबर आलेला प्रत्येक डीलर, सब डीलर हे सगळे लोक सक्सेस होतात. आणि त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होतो की आपण दुसऱ्याला पण मदत करतो. इक्वल ऑपॉर्च्युनिटी. फ्लेक्झिबिलिटी ऑफ टाइम फॉर वर्क. येस, यामध्ये तुम्हाला काम करण्याची फ्लेक्झिबिलिटी आहे. वेळ तुम्हाला हवा तो देऊ शकता तुम्ही. असं नाही की सकाळी 8ला या, 9ला या, 12ला या, 4ला या, 7ला या. तुम्हाला दिवसातलं 24 तासातले कोणतेही 4 तास, 2 तास, 1 तास तुम्ही देऊ शकता हा व्यापार करायला. त्यानंतर लिगसी बिझनेस. तुम्हाला आयुष्यात तुमच्या मुलांसाठी दुकान टाकून ठेवायची गरज नाही किंवा नोकरी शोधायची गरज नाही. तुमच्या मुलांना पण हा बिझनेस जाणार आहे. लिगसी आहे. पर्सनल डेव्हलपमेंट. येस, एक मी खेड्यामध्ये राहणारा मुलगा होतो. आज जगभरामध्ये, भारताभरामध्ये माझे सेमिनार्स होतात. एवढ्या मोठ्या रिकॉग्निशन मिळत आहे. या खूप मोठ्या गोष्टी यामध्ये मिळत आहे. रिकॉग्निशन ऑफ अचिव्हमेंट. तुम्ही जे काय अचीव्ह केले त्याचं रिकॉग्निशन पण आहे. त्यानंतर ट्रॅव्हल द वर्ल्ड विथ एमवे. तुम्हाला जगभरामध्ये फिरायला मिळतं. फ्री ऑफ कॉस्ट. जाणं येणं, राहणं, खाणं पिणं सगळ्या टोटली जेवढं काही आहे ते सगळं टोटली कंपनी प्रोव्हाइड करते. फुकट जग फिरायला मिळतं. आणि हा फायदा पण यामध्ये आपल्याला नक्की होतो. आणि कनेक्टेड अँड सपोर्टेड फॉर युअर सक्सेस. येस, तुम्हाला मिळतं काय यामध्ये तुम्हाला सपोर्ट आणि तुमचा बिझनेस, तुमच्या यशासाठी आम्ही सर्वजण एमवे, ब्रीट वर्ल्ड वाईड आणि तुमची अपलाईन टीम, आपली ही हेल्पलाईन, सर्वजण तुमच्या सपोर्टसाठी कायम कनेक्टेड आहे, तुमच्या सक्सेससाठी. तर तुम्ही पण सक्सेस होऊ शकता. मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की जर आपण अशा राज्यामध्ये राहतो जिथं वयाच्या 16 वर्षी महाराष्ट्र स्वराज्याची स्थापना, स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्याचा जर स्थापना करू शकता, तर आपण सुद्धा आज अशी शपथ घेऊया की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवूया आणि आपण पण बी क्वाड्रंट मध्ये जाऊया की जिथं ब्रेन, बॉडी, टाइम यूज करायची गरज नाही राहणार. पैसे मात्र येतच राहतील. आणि मित्रांनो, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि ही जी संधी आहे ही संधी सोडू नका. तुम्ही आणि मी आपण एकत्र येऊन नक्कीच हा मोठा व्यवसाय उभा करून आपल्या कुटुंबाला आर्थिक स्वातंत्र्य देऊया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. माझं जे प्रेझेंटेशन आहे इथं संपलंय. मी जस्ट स्क्रीन ऑन करतो.
केली. हा जो बिझनेस आहे हा बिझनेस करताना मी एकटाच यामध्ये नाही राहिलो की बाबा मलाच एकट्याला झालं असं नाहीये. या बिझनेस मध्ये मला खूप सपोर्ट झाला आणि खूप जास्त मला मदत झाली. ती माझ्या मिसेसची, ती कोमल. आणि मी खरं लकी आहे. 2003 ला आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर तिनं या बिझनेस मध्ये येऊन या बिझनेस मध्ये सुरुवात केली आणि खूप मोठा रोल तिचा या बिझनेस मध्ये आहे आणि तिनं खूप माझ्या खांद्याला खांदा लावून या गेली 17 वर्ष माझ्याबरोबर बिझनेस करते आणि त्याचे फ्रुट्स पण एन्जॉय आम्ही करतोय दोघेही. तर मला असं वाटतंय आपण तिच्याकडनं माहिती घेऊया जरा, तिचं काय व्ह्यू आहे याबद्दल आणि पुढे मग आपण बघूया की हा व्यापार करायचा कसा. यामध्ये काय असे पॉइंट्स आहे की जे पॉइंट्स आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरतील व्यापार करताना. तर मी स्क्रीनवर बोलवतोय माझी वाईफ जी माझ्यासाठी कायम जनरेटर म्हणून आहे. तर प्लीज हेल्प मी वेलकम कोमल प्लीज. येस, नमस्ते. कराड टीम, कराड ब्रिट ओपन, सो सगळ्यांचं स्वागत आहे. आणि डेफिनेटली सरांचा प्लॅन तर नक्कीच एक्साइटेड असतो. आय एम शुअर सगळ्यांचे रिवर्ट मेसेज येणारच आहे की खूप छान प्लॅन झाला. आणि गेले 17 वर्ष झाले, सरांना 20 वर्ष झाले आणि मला 17 वर्ष झाले. आम्ही हा दोघं मिळून हा बिझनेस करतोय. माझी ओळख सांगते, मी कोमल शशिकांत बोडके, इंजिनियर आहे आणि 17 वर्षापासून आम्ही हा बिझनेस खूप पॅशनेटली करतोय. मुळात म्हणजे आम्ही फक्त आणि फक्त एमवे बिझनेसच करतोय. आणि ऍज अ लग्न झालेली स्त्री म्हणून जर विचाराल तर येस, मी खूप खूप लाईफ एन्जॉय करते. बिकॉज ऑफ म्हणजे पैशाचं फ्रीडम आहे, वेळेचं फ्रीडम आहे आणि येस, खूप मोठा नेटवर्क झाल्यामुळे, खूप मोठा बिझनेस वाढल्यामुळे पैशाची अजिबात चिंता नाहीये. म्हणजे आपण जेव्हा नवीन कुठली, जर तुम्ही टीम मध्ये असाल किंवा तुम्ही स्वतःच उदाहरण घेतलं, हा बिझनेस पाहिल्यानंतर आपल्याला विचारतात किंवा तुम्ही हा बिझनेस कराल तर कशासाठी कराल. तर एक बेसिक आपल्या 1-2 ड्रीम्स असतात, जसं की बाबा वेळ हवाय, खूप सारा पैसा हवाय. पैसा कशाला हवाय, तर चांगलं मुलांचं एज्युकेशन होण्यासाठी, चांगली लाईफस्टाईल जगण्यासाठी. सो मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी 17 वर्षात आमच्या बेसिक म्हणून पूर्ण झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे खूप मजा येते. दरवर्षी बाहेरदेशी फिरायला जायला मिळतंय. पैशाची चणचण बिलकुलच नाहीये. आणि जर जर जे नवीन लोक आहेत आज ते ऐकत असतील तर मी तुम्हाला नक्की शुअरिटी देते, तुम्ही जे काय काम करताय ते तर कराच. पण तो जो संध्याकाळचा वेळ आहे किंवा आता तर असं झालंय की खूप वेळ आहे, आपल्या प्रत्येकाकडे खूप वेळ आहे. तो जो वेळ जर तुम्ही ह्या एमवे बिझनेस साठी दिला तर नक्कीच तुमचा सुद्धा खूप मोठा बिझनेस होऊ शकतो. कारण मी आता ह्या 4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये आम्ही अनुभवलंय की सुरुवातीला सुद्धा बाहेर जाऊन काम करायचं तेव्हा आम्ही तो एन्जॉय करायचोच. म्हणजे असंही कुठलं बर्डन नसायचं की बाबा आपण हे काय वेगळं करतोय किंवा आपल्याला ही आवडणारी गोष्ट नाहीये. बऱ्याच लोकांना जॉब जे करत असतात त्यांना नाईलाजाने तो जॉब करायचा असतो. किंवा जे ट्रॅडिशनल बिझनेस करणारे असतात त्यांना सुद्धा सुरुवातीला छान वाटतं. पण नंतर जेव्हा बिझनेसमध्ये खालीवर होतं किंवा मग लोन्स फेडायची वेळ येते किंवा मग हे ट्रॅडिशनल टर्नओव्हर होत नाही तेव्हा खूप त्रास होतो. पण तसं ह्या बिझनेसमध्ये नाही. या बिझनेसमध्ये आम्ही लॉकडाऊनच्या आधी सुद्धा बिझनेस एन्जॉय करत होतो आणि लॉकडाऊनच्या नंतर तर बापरे, खूपच चेंज झाला आमचा बिझनेस. सगळा जो आहे तो व्हर्च्युअली झाला, म्हणजे सगळा वेबिनारवर आला. आणि त्याचा असा फायदा झालाय की खूपच म्हणजे इझी झालेला आहे. स्पेशली मी लेडीजसाठी सांगेल की आपल्या हातात नेहमी मोबाईल असतोच किंवा आपलं कंपेअर टू मेन आपण खूप जास्त बोलणारे असतो किंवा खूप पटकन ओपन अप होतो. आणि ह्याच्याने माझ्यानुसार स्टेटसनेच ह्या 6 महिन्यामध्ये खूप सारे आमचे पर्सनल जॉईनिंग झाले, म्हणजे ते अनएक्सपेक्टेड झालेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा होऊ शकतात. हाच बिझनेस का? कारण आता याचं मला असं वाटतं या कोरोनामध्ये आपल्याला डेफिनेटली त्याचा आन्सर मिळाले की सगळं जे काय आहे पूर्ण भारत बंद होता. म्हणजे ज्या काही आपण म्हणायचो ही इसेन्शियल आहे, हे आहे, ते आहे. पण नाही, शाळाही इसेन्शियल राहिलेली नाही आणि बाकीचं काहीच नाही. इसेन्शियल मध्ये 2च गोष्टी होत्या. एक आहे एफएमसीजी आणि दुसरं आहे तुमचं मेडिकल. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण खूप फॉर्च्युनेट आहे की आपल्याकडे आहे. आणि म्हणून डे 1 पासून एमवेची कंपनी ना बंद पडली, म्हणजे बंद होती ना, त्याचं प्रोडक्शन बंद होतं ना त्याचा सप्लाय बंद होता. सो सांगायचं हेच आहे की ह्याच्यापेक्षा वर्स्ट अजून काय होणार आहे. हा जो पॅन्डेमिक सिच्युएशन आलेली आहे किंवा हे जे कोरोना आलेला आहे ह्याच्यामध्ये जे काही ठप्प झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने वरती आलेलो आहे. सो जे नवीन लोक ऐकत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही खूप छान संधी आहे. अजिबात ही संधी सोडू नका. पार्ट टाइम हा बिझनेस आहे. ज्यांना फुल टाइम करायचा तेही करू शकतात. पण हा बिझनेस करा. हा लॉंग टर्म साठी करा. जर तुम्ही ह्याचा सर्व्हे पाहिला असेल डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा, तर खूप मोठा चांगला टर्नओव्हर ह्या बिझनेस मधून भारताला सुद्धा जनरेट होणार आहे. हे ऑलरेडी त्याच्यामध्ये अप्रूव्ह झालेलं आहे. आणि मला असं वाटतं या पॅन्डेमिक मधून किंवा कोरोना नंतर तर खूपच त्याची सुरुवात चांगली झालेली आहे.
सो लेडीजसाठी सांगेल खूप जास्त CSI वर भर द्या. थोडे काही तुमच्या मैत्रिणी आहेत, फ्रेंड्स आहेत, तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोला. असं लाजू नका, की यार मी एमबीए करते. एमबीए करते हे लागण्यासारखं नाही. आम्ही खूप दिमाखात किंवा खूप नाक वरती करून सांगत असतो, की येस मी एमबीए डिस्ट्रिब्युटर आहे आणि मी एंटरप्रेन्योर आहे. मी एक लेडीज वुमन एंटरप्रेन्योर आहे. सो लेडीजसाठी सांगेल, की CSI वर जास्त भर द्या. माझा जास्त फोकस तो असतो. CSI मध्ये खूप पैसा आहे. CSI साठी क्वालिफाय व्हा तुम्ही. BFI साठी क्वालिफाय व्हा. तुमच्या टीममध्ये खूप सारे CSI आणि BFI क्वालिफाय करा. बघा तुमचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आणि स्टेबल होईल आणि खूप सारा इन्कम तुम्ही कमवू शकता. सो खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांचे जे इथले जे लीडर्स आहेत त्या सगळ्यांना पण आम्ही नाशिक जी आमची टीम आहे त्याच्यासाठी इन्व्हाइट करते. तुम्ही सुद्धा आम्हाला सर्व्ह करायला हे चान्स द्या. सो थँक यू सो मच. थँक्यू कोमल, थँक्यू. वाह, गुड. जस्ट तुम्ही बघितलं असेल, कोमलनं खूप सुंदर मेसेज दिला आणि तिचं सगळं मेसेज असा बघितला तर कॉन्सन्ट्रेट असतो. खूप जबरदस्त, माझ्यासाठी खूप जबरदस्त फायदा आहे. मित्रांनो, पुढच्या एक 10 मिनिटामध्ये मी काही गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. सर्वात पहिले की हा बिझनेस सुरू कसा करायचा, काय लागतं याला, सुरू काय करायचं. ठीक आहे, कळलं. एमवे बेस्ट आहे, प्रोडक्ट्स चांगले आहेत, क्वालिटी आहे, 30 दिवसाची हमी आहे आणि सुरू त्यानंतर आपल्याकडे डिस्ट्रीब्युटरशिप पण मिळाली, बिग क्वाड्रंट मध्ये पण जाता येत आहे, व्हीआयपी मध्ये आपल्याला बसता येणार आहे 2 वर्षामध्ये. आपण त्या गर्दीतून बाहेर पडणार आहे, पुढे जाणार आहे. त्यानंतर आपल्याला फक्त घरात दुकान बदलायचे, वापरायच्या वस्तू वापरायच्या आहे. आपण काही लोकांना नेटवर्क पण तयार करू, लोकांना आणू. पण आपण सुरुवात कशी करायची? सुरुवात काय, साधं सोपं काम आहे. तुमचं ज्यांनी तुम्हाला आज बोलवलंय, इथे इन्व्हाइट केलंय, तुम्हाला ज्यांनी ही लिंक पाठवली, त्या लिंक पाठवणाऱ्या माणसाला कॉल करायचा आणि सांगायचं की मला डिस्ट्रीब्युटरशिप हवी आहे, मला डीलर व्हायचंय, मला हा व्यापार करायचा आहे, ते मला सांगा पुढे काय करायचं. बस एवढं साधं सोपं आहे. त्याला हे सगळं माहिती काय करायचं, काही केवायसी डॉक्युमेंट्स आहेत तुमचे, ते तुमचे सबमिट करतील आणि तेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही नेटवर ते अपलोड केले की नक्कीच तिथं तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप मिळेल आणि बस तिथून पुढे काम अगदी साधं सोपं सरळ आहे. मी तुम्हाला 3 गोष्टी लोकांना मी ऑफर करतो. लोकांना मी कुणाशी फोन करताना त्याला समोरच्याला विचारतो, डायरेक्टली विचारतो की बाबा माझ्याकडे 3 गोष्टी तुझ्यासाठी आहेत. आता तू बघ तुला काय हवं. पहिली गोष्ट आहे, माझ्याकडे तू माझा कस्टमर होऊ शकतो. दुसरं आहे, तू माझा रिटेलर होऊ शकतो, तू माझा डीलर होऊ शकतो. कस्टमर झाला तर तुला 10% पर्यंत डिस्काउंट मिळेल. रिटेलर झाला तर तुला 20% पर्यंत कॅशबॅक मिळेल आणि तू डीलर झाला तर 3 ते 21% पर्यंत पैसे कमवण्याची संधी मिळेल. तर तुला एवढे पैसे यामध्ये आहेत. तर तुला जे आवडेल ते तू कर. तुला काय आवडतं तू मला सांग, त्याप्रमाणे मी तुला रजिस्टर करतो. तो म्हटला मला कस्टमर व्हायचंय. ओके, तू कस्टमर झाला 10% पर्यंत, 10% नाही पर्यंत, काहीवर 3%, काहीवर 5-7 प्रोडक्ट वाईज आहे ते. 10% पर्यंत तुला काही ना काही डिस्काउंट मिळून प्रोडक्ट घरी येतील. एखादा म्हटलं मला रिटेलर व्हायचं. ओके, झाला रिटेलर. तू 10 लोकांना ₹1000 प्रोडक्ट दिले, 10,000 लोकांना ₹10,000 टर्नओव्हर झाला. त्या 10,000 वर तुला साधारण 20% पर्यंत अकाउंटला पैसे येतील. संपलं. आणि तुला एखादा म्हणलंय मला डीलर व्हायचंय. ओके, डीलर व्हायचंय, त्यासाठी काही क्रायटेरिया छोटा, तो क्रायटेरिया पूर्ण कर, डीलर हो. डीलर झाल्यावर मात्र तू 3 ते 21% जे उत्पन्न आहे यामध्ये जे मिळतं, जे रेफरल बोनस आहे तो मिळतो. जिथे ₹1,00,000 पण कमवता येतात, 1.5 लाख 2 लाख कमवता येतात, तिथं तुला जाता येतं. ही साधी सोपी सरळ प्रोसिजर आहे याची, वेगळं काही अवघड काम नाही. आणि जो डीलर होतो तोच मात्र त्या ट्रेनिंग, काही लोकांना ट्रेन करून जे लाखो रुपयात करोडोत इन्कम येते, तो डीलरच कमवू शकतो, रिटेलर कमवू शकत नाही. त्यामुळे ज्याला डीलर व्हायचं त्याने डीलर व्हा, ज्याला रिटेलर व्हायचं त्याने रिटेलर व्हा, ज्याला कस्टमर व्हायचं त्याने कस्टमर व्हा. काही अडचण नाही, आमच्याकडे 3 आहे. आणि चौथा एक असू शकतो एखादा, मला काहीच नाही व्हायचं, त्याला आशीर्वाद द्या, बाबा तुझं भलं हो, तू आयुष्यात खूप प्रगती करू, भारतातला नंबर 1 श्रीमंत तू हो, तू जिथे तिथंच तू जगातला नंबर 1 श्रीमंत हो, असं एक आशीर्वाद द्यायचा आणि सोडून द्यायचं. बाकी काही करू शकत नाही आपण. एक कायम लक्षात ठेवा मित्रांनो, मला एक गोष्ट कायम कळते, आपण कुणाचंही भाग्य आणि भविष्य बदलू शकत नाही. आपण कुणाच्या भाग्याला काही टच करू शकत नाही, कारण ते सगळं त्याचं ठरलेलं आहे, त्याप्रमाणेच ते होणार आहे. आपण कुणाचं भाग्य बदलू शकत नाही, पण भाग्य बदललेल्या लोकांना आपण आपल्याबरोबर घेऊन पुढे जाऊ शकतो. कारण त्यांच्या भाग्यात आहे म्हणून ते आपल्याला भेटतंय आणि म्हणून आपण त्या एकमेकाबरोबर येतोय. त्यामुळे फोर्स करू नका, कुणाकडे बेग करू नका. अरे ये ना, कर ना, ये ना तू. ठीक आहे, त्याला कळू द्या. आज कळणार आहे. आज या पॅन्डेमिक नंतर लक्षात आलंय की सगळ्यांना कळते पार्ट टाइम काहीतरी करायला पाहिजे, व्यवसाय मिळायला पाहिजे. मग ही सुरुवात आहे. सुरुवात करायचं, याच्यामध्ये वेगळं काय नाही. थोडंसं माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. मी शशिकांत बोडके. माझं गाव आहे निफाड तालुक्यामध्ये, निपाणी पिंपळगाव, नाशिक जिल्ह्यात. म्हणजे नाशिक पासून एक 25 किलोमीटर गाव आहे माझं. आणि मी लहानचा मोठा म्हणजे जन्मल्यापासून तर 10वी पर्यंत शिक्षण माझं निपाणी पिंपळगाव मध्येच झालं, की जिथं
7वी पर्यंत 4थी पर्यंतच पहिली शाळा होती. त्यानंतर त्या शाळेमध्ये एकाच वर्गात एकाच खोलीमध्ये 4 वर्ग असायचे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. नंतर 4थी झाल्यानंतर 7वी पर्यंत परत 3 वर्ग एका खोलीत आले. 7वी तिथं झाली आणि तिथून पुढे परत 5 किलोमीटर दुसरं गाव होतं. त्या गावाला मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. आता 10वीला जेव्हा मी गेलो, तर तिथं त्या शाळेची अशी सिच्युएशन होती, की 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 100ला 2च पोरं पास व्हायचे. 2च मुलं पास व्हायचे आणि ते मी त्या शाळेत गेलो. तिथे गेलो पण चॅलेंजिंग होतं. 5 किलोमीटर रोज पायी जायचं, पायी यायचं, दिवसभर शेतामध्ये संध्याकाळी आलं की ढोरं घ्यायची, रानात जायचं, शेतातली कामं करायची, सगळं शेतकरी म्हणून सगळ्या गोष्टी. आणि गरिबीची तर काय पराकाष्ठाच होती. गरिबीला काय अंतच नव्हता. कारण काही घरची खूप मोठी शेती किंवा खूप काही नव्हतं. विचारायचंच नाही त्या गरिबीचं. सगळं गरिबीतले सर्वात चटके सगळे जे आहेत ते मी सोसलेले आहे. मग 10वीला तरी सुद्धा मला चांगले मार्क्स पडले आणि मी औरंगाबादला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला फॉर्म भरला. औरंगाबादला सेंटर. पण मला नंबर लागला लातूरला. आणि लातूरला नंबर लागल्यानंतर झालं काय, की तिथं जेव्हा शिकायला जायचं, तर घरची परिस्थिती अशी की 2,000 का 5,000 जे लागताय तिथं राहायला, ते सुद्धा नव्हते. पण आई-वडील माझे खूप जबरदस्त आहे. ते बिचारे ते ते देव आहे आणि खरंच माझ्यासाठी तर काय, पण त्यांचं दोघंही कुठलंही शिक्षण त्यांचं नाहीये. शाळेत गेलेलं नाही. पण दोघांनी ठरवलं होतं, की तू जायचं, आम्ही काही करू, शेतात मजुरी करू, पण तू शिकायला जायचं, इंजिनिअर व्हायचं. आणि त्यांनी सांगितल्यामुळे ती त्यांची शिदोरी, त्यांचे संस्कार आमच्याबरोबर होतेच. आणि मग मी लातूरला कसंबसं गेलो. आता गेल्यानंतर घरून कधी पैसे यायचे, नाही यायचे. मग तिथं अनेक अडचणी, त्या खूप सारी मोठी स्टोरी. तुम्ही माझी सीडी जर ऐकली तर सफलता के लिए शुरुआत जरुरी नावाची ब्रिट वर्ल्डवाईड मध्ये सीडी आहे. ती ऐका, त्यामध्ये ती पूर्ण स्टोरी दिलेली आहे. आणि मग 3 वर्ष झालं आणि परत गावी आलो. 3 वर्षांनी डिप्लोमा असल्यावर 3 वर्षाचा झाला आणि गावी आलो तर खूप तब्येत खराब झाली होती. मग वडील म्हटले, "1 वर्ष शेती कर, घरी राहा, गाय घे, दूध वगैरे कर. तब्येत चांगली होऊ दे, मग आयुष्यभर कामच करायचं." मग 1999 ला मी गावी आलो. गावी आलो तर तोपर्यंत काय झालं होतं, मोठ्या बहिणीचं लग्न, लहान बहिणीचं लग्न. कर्ज खूप होतं आणि पैसे तर अजिबात नव्हते. मग काय करायचं? आमच्या शेतात एक थोडं आमचं 2-3 एकर शेती, त्यामध्ये आम्ही स्वतः लोकांना कांदे, आमच्याकडे कांदे खूप होतात. मग आमचं त्यावेळेस जवळ सिन्नर मार्केट 17 किलोमीटर. मग आम्ही काय करायचो, आमची गाडी दुसऱ्याच्या इथं भाड्याने घेऊन जायचो. म्हणजे आमची गाडी लोकांचे कांदे त्यात टाकायचे आणि 17 किलोमीटर बैलगाडी हाकलायची. ₹100 रात्री मिळायचे. परत 17 किलोमीटर हाकलून आणायचे. हे काम मी 99 साली केलं. आणि 2000 साली मी नाशिकला एका ड्रेसवर आलो. ₹20-25 खिशात होते. आणि त्याच दरम्यान माझा भाऊ डॉक्टर शरद बोडके, तो पण शिकत होता आणि त्यालाही पण मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि ते ऍडमिशन झालं होतं. मग तो त्याच दरम्यान तिथं प्रॅक्टिस पण करत होता. आणि आई-वडिलांचं स्वप्न होतं. एक शेतामध्ये काम करणारे आई-वडील, आणि त्यांचं स्वप्न होतं एक इंजिनिअर, एक डॉक्टर, आणि त्यांनी ते करून दाखवलं. मुलांना शिकवलं, त्यांनी खूप मेहनत केली आणि त्याचा बेनिफिट असा झाला, की 2000 साली मी जेव्हा आलो, तर तो एका हॉस्पिटलला, प्रायव्हेट हॉस्पिटलला प्रॅक्टिस करत होता. तोपर्यंत मी गावावरून म्हणजे शिकून आलो आणि 2000 ला नाशिकला आलो. 23 सप्टेंबर 2000 साली मला एमवे बिझनेसचा हा प्लॅन मिळाला वयाच्या 20व्या वर्षी. आणि 99 साली ₹100 रोजानं बैलगाडी हाकणारा मुलगा, 2000 साली 23 सप्टेंबर 2000 ला मी जेव्हा हा बिझनेस प्लॅन बघितला, तर त्या प्लॅनमध्ये माझ्या लक्षात आलं, की हा बिझनेस करायला पाहिजे. का लक्षात आलं? कारण इंजिनिअर होतो. बुद्धी जरा शार्प पहिल्यापासून होती. त्यांनी सांगितलं, कंपनी 40 वर्ष जुनी आहे आणि जगातल्या 80 देशात आहे. बस हे 2च वाक्य माझ्या डोक्यात घुसले. इतके पक्के घुसले, की म्हटलं एवढी मोठी कंपनी आहे, भंगार असू शकत नाही, भंगार छाप असू शकत नाही, फसवणूक, लुटणूक करू शकत नाही आणि गव्हर्नमेंट एवढ्या मोठ्या कंपनीला अलाउड करणार नाही जर का चुकीचं असेल तर. आपण तेवढा तर विश्वास ठेवला पाहिजे. मग ते म्हटले, मुंबईला याचं शोरूम आहे. तेव्हा नाशिकला शोरूम नव्हतं. मग 5,000, त्या काळात ₹4,400 रजिस्ट्रेशन फी होती. आता माझ्याकडे ₹20 खिशात नाशिकला घेऊन आलो होतो आणि 5,000 कुठून आणायचे? रात्रभर झोप नाही. सकाळी पहाटे आमच्या इथं 7 वाजता ट्रेन आहे मुंबईला जायला. त्या ट्रेनच्या दरम्यान पहाटे 3-4 वाजेपर्यंत झोप नाही आली. रात्री 4ला आठवलं मुंबईला मावशी राहते. सकाळी ट्रेन पकडली, मुंबईला गेलो, त्यांच्याकडून ₹5,000 घेऊन आलो आणि पहिल्या दिवशी रात्री 11ला प्लॅन पाहिला आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10:30ला त्यांच्या घरी ₹5,000 घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं, हे 5,000 आणि हा मी अख्खा, जर का ₹50,000 महिना आला नाही, तर तुमचं काही खरं नाही. हे पैसे घ्या म्हटलं. असं दमाच्या वाशी. ते म्हटले, "असं कसं काय तुम्ही? तुम्हाला काम करावं लागेल." म्हटलं, "घर झाडायला सांगा, तुमच्या इथं पाणी भरायला सांगा, तुमच्या इथं बंगल्यावर मला बागकाम करायला सांगा. पण ₹50,000 महिना आला पाहिजे. तुम्ही जर म्हटले या प्लॅनमध्ये येतात, तर पैसे आले पाहिजे." मी पैसे आणले. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, त्यांनी ते चॅलेंज घेतलं आणि सुरुवात केली आणि तिथं जेव्हा बिझनेस सुरू झाला आणि मग काय, काम तर करायचं. त्यांनी सांगितलं होतं प्लॅनमध्ये ₹50,000 इन्कम. खूप मोठा भयंकर मी एक्साइटेड होतो 50,000, कारण त्या काळात 3-4 हजार रुपये डिप्लोमा इंजिनिअरला जॉबला पगार होता.
आणि कधी श्रीमंत होणार. म्हणून मग मी सुरुवात केली आणि मित्रांनो 9 महिन्यामध्ये 23 सप्टेंबर 2000 मी हा बिझनेस सुरू केला आणि जुलै 2001 ला मी सिल्वर झालो आणि त्या दिवसा जुलै 2001 ला सिल्वर झालो आणि 4 ऑगस्ट 2001 ला मी पहिली मारुती 800 गाडी घेतली, जी गाडी त्या काळामध्ये आमच्या खानदानात कोणाकडे नव्हती, फोर व्हीलर फक्त माझ्याकडे होती. 1-1.5 वर्षापूर्वी बैलगाडीनं कांदे घेऊन जाणारा 17 किलोमीटर 100 रुपयासाठी मुलगा आणि 1.5 वर्षानंतर स्वतःच्या मारुतीमध्ये फिरायला लागलेला मुलगा आणि वातावरण पूर्ण बदललं. मग त्या काळात आम्ही सगळे कराडला त्या भागात तेव्हा यायचो, तर तिकडे नितीनची आमची ओळख झाली. तेव्हापासून नितीन सर आणि नेहा मॅडम तेव्हा नव्हत्या, पण नितीन आम्ही बॅचलर होतो तेव्हा आमची खूप मैत्री तयार झाली. त्यानंतर आम्ही दिल्लीला, आग्र्याला त्या कंपनीत सेमिनार होतो तेव्हा सेमिनारला गेलो आणि तो प्रवास सुरू झाला. मग सिल्वर झालो, गोल्ड झालो, गोल्ड झाल्यानंतर लग्न केलं. कोमल माझ्याबरोबर आली. मग काय आणखी ती मुंबईची असल्यामुळे मला जास्त सपोर्ट झाला, की जास्त टॉकेटिव्ह सगळं. मग त्यामुळे आणखी टीम वाढत गेली आणि त्याचा फायदा आज असा झाला, की नंतर मग 2005 ला आम्हाला मलेशियाची ट्रिप मिळाली कंपनीची. त्याआधी आम्हाला दिल्लीची ट्रिप मिळाली. आम्ही दिल्लीच्या ट्रिपला भावाचं तोपर्यंत रजिस्ट्रेशन टाकलं. भावांना वडील को अप्लिकंट होते. मग मलेशियाला आम्ही दोघं नवरा बायको, आई वडील आम्ही सर्वजण मलेशियाला फिरायला गेलो. खूप सारी धमाल आम्ही केली. मित्रांनो आजपर्यंत आता या प्रवासामध्ये एमवेच्या प्रवासामध्ये राईट आता 23 सप्टेंबर 2000 ते 23 सप्टेंबर 2020 20 वर्षामध्ये मी काय मिळवलं. सर्वात पहिली गोष्ट की माझे जेवढे बॅचमेट आहे, जे डिप्लोमाला माझ्याबरोबर होते, सगळे जॉब करताय. एकाने मला त्यावेळेस सपोर्ट केला नाही, एकही म्हटलं नाही मी करतो. ते म्हटले हे चालणार नाही, तू एवढा इंजिनियर झालाय, साबण तेल विकणं काय आपलं काम आहे का? साबण तेल विकायला हे गोष्टी चांगल्या नाहीये, हे चालणार नाही, कंपनी चालणार नाही. मित्रांनो माझ्या सगळ्या बॅचचे आधीचे नंतरचे आता या पॅन्डेमिक मध्ये 14 तास जॉब करताय. ते कशासाठी? तर त्यांना काढून टाकू नये म्हणून. त्यांना विचारलं का रे कामावर जातोय, तर अरे 5 मिनिटं लेट झालं तर कामावरून काढून टाकतील अशी परिस्थिती. मित्रांनो 20 वर्षानंतर माझ्या मित्रांना मी जेव्हा कम्पेअर करतो, तेव्हा मी तुम्हाला फक्त माहिती म्हणून सांगतो. आज मी माझ्या बैलगाडीत जेव्हा मी कांदे घेऊन जायचो, तेव्हा डोळ्यापुढे अशी चित्र असायची की मी फोर व्हीलर घेईल. मित्रांनो आज मी एमवे व्यापारातून 14वी फोर व्हीलर चालवतो. 14th कार 14वी गाडी माझ्याकडे आणि माझे जेवढे मित्र जॉब करतायत त्यांची पहिली दुसरी पण नाही. एखादी पहिली असेल तर दुसरी अजून घेतलेली नाही. त्यानंतर माझं नाशिकमध्ये मोठ्याच्या मोठं घर आहे, स्वतःचं ऑफिस आहे, फार्म हाऊस आहे, सगळ्या प्रॉपर्टी आहे, सगळ्या गोष्टी आज माझ्या झालेल्या आहेत आणि त्यांचं कुठं काय मला माहित नाही. गेली 20 वर्षातले 3 वर्ष मी पहिले 2000 ते 2003 3 वर्ष मी मेहनत केली. गेली 17 वर्ष मी रिटायर्ड आहे. लास्ट 17 इयर्स आय एम नॉट वर्किंग फॉर मनी. मी पैशासाठी काम नाही करत, पैसे माझ्यासाठी काम करतात. आय एम इन बिझनेस क्वाड्रंट. आज संपूर्ण भारतभर टीम आहे. लोक केरळमध्ये अंगाला साबण लावतात एमवेचा, लोक तामिळनाडूमध्ये साबण लावतात, लोक दिल्लीमध्ये साबण लावतात, लोक गुजरातमध्ये साबण लावतात एमवेचा. पैसे नाशिकला माझ्या अकाउंटला येतात. दिस इज कॉल्ड अ बिग क्वाड्रंट. आणि मित्रांनो तुम्हाला पण हे तुमच्यासाठी होऊ शकतं. आज जगातले 14 देश आमचे फिरून झालेत, सगळ्या ट्रिप झाल्यात, खूप साऱ्या ट्रिप्स आम्ही केल्यात. 2005 पासून ज्या ट्रिप सुरू केल्या तर आतापर्यंत एमवे कडनं दोघं नवरा बायकोच्या पण ट्रिप झाल्या, मुलांसह पण ट्रिप झाल्या. मला 2 मुली आहे. आज महिन्याला माझ्या 2 मुली त्यांची महिन्याला 70,000 रुपये महिना फी आहे शाळेची. मित्रांनो एक मुलगी पहिलीला एक 10वीला आहे, दोघींची फी आहे 70,000 रुपये महिना. आणि माझे जेवढे मित्र आहेत त्यातला एक मित्राचा परवा फोन होता, मला म्हटलं अरे शाळेचं खूप फी वाढली. म्हटलं किती झाली? अरे वर्षाला 70,000 रुपये मागतायत म्हणे. मित्रांनो तोच माझा बॅचमेट जो मला हसत होता तो म्हणतो वर्षाला 70,000 रुपये फी झाली आणि मी महिन्याला 70,000 भरतोय एमबे मुळे. मित्रांनो ही गोष्ट विसरू नका. आज माझ्याकडे स्वातंत्र्य वेळेचं मला 24 तास फ्री. 17 वर्ष झाले लग्न करून. माझी बायको तुम्ही बघितली एवढी फ्रेश टवटवीत असते. कारण काय 17 वर्ष झाले आम्ही दोघेही नवरा बायको 24 तास बरोबर आहे. आम्ही कधीही कुठं दोघं एक अर्धा तास पण 2 तास पण वेगळं नाही. ती माहेरी गेली तर मी पण 8 दिवस तिच्या माहेरी म्हणजे माझ्या सासरवाडीला. ती म्हटली आज महिना 15 दिवस तिकडे राहायचं, 15 दिवस तिच्या बरोबर. इकडं आली तर इकडं. फ्रीडम, वेळ आहे माझ्याकडे. बायकोला काय पाहिजे? नवऱ्याचा वेळ. नवऱ्याला काय पाहिजे? बायकोचा वेळ. पण आज मार्केटमध्ये अशी परिस्थिती आहे, नवऱ्याला बायकोचा वेळ आणि बायकोला नवऱ्याचा वेळ मिळतच नाही, कारण ते दोघेही कामावर आहेत. मित्रांनो तुमचं पण हे सगळं तुटेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो स्वातंत्र्य आहे वेळेचं. वेळ तुम्ही पैसा कमवू शकता मित्रांनो, पैसा बँकेत ठेवू शकता, वेळ बँकेत ठेवू शकत नाही. तुम्हाला वेळ कमवता येते पण बँकेत ठेवता येत नाही. आणि वेळ कमवण्याची खरी संधी एमवे बिझनेस आहे. ज्यांनी तुम्हाला बोलवलंय नितीन सर, शेवाळे सर यांना तुम्ही विचारा हाऊ टू अर्न टाइम इन एमवे बिझनेस. येस तुम्हाला वेळ कमवता येतो. मित्रांनो आज माझ्या टीम मध्ये 10,000 लोक आहेत.
एकाने दिवसाला 1 तास जरी काम केलं तर दिवसाला 10,000 तास काम माझं होतंय आणि म्हणून त्या 10,000 तास झालेल्या कामामुळे माझं उत्पन्न एक मोठं उत्पन्न तयार झालेलं. म्हणून मला 24 तास वेळ फ्री आहे. म्हणून माझा वेळ मी एन्जॉय करतोय. सेम टाटा, बिर्ला, अंबानी त्यांचं आहे आणि सेम तुमचं पण तसंच होणार आहे. त्यामुळे हा व्यापार एक बैलगाडी चालवणारा मुलगा आज जर का स्वातंत्र्य जगतोय 17 वर्ष, आता पॅन्डेमिक चालू आहे, लोकांच्या नोकऱ्या सुरू, लॉकडाऊन उघडलं, एवढा प्रेशर आहे नोकरीवाल्यांना, बाप रे बाप. त्यांना 2-2, 3-3 महिने फुकट अर्धा पगार दिलेला आहे. आता यांना सोडणार आहे का 12-12, 14-14 तास? 14-14 तास राबवणार यांना सोडणार नाही, कारण सगळ्या कंपन्यांचं बघितलंय कुठं काय झालंय. आणि आम्ही फ्री आहे, फ्रीडम आहे, घरामध्ये बसलेलं आहे, मस्त घरातून मीटिंग करतोय आणि लाखो रुपयाचा टर्न होतोय, लाखो रुपये इन्कम अकाउंटला येतंय. मित्रांनो, हे स्वातंत्र्य कुठं मिळवणार तुम्ही? शून्य भांडवलामध्ये एवढं मोठं स्वातंत्र्य मिळवणारी जगातली नंबर 1 कंपनी जगामध्ये Amway बद्दल आता गुगलवर टाका, जगातल्या पहिल्या 100 टॉप 100 कंपन्या असं गुगलवर टाका. वर्ल्ड टॉप 100 डायरेक्ट सेलिंग कंपनीज, पहिल्या नंबरला नाव येतं Amway. आणि म्हणून मला प्राऊड आहे, मी Amway बरोबर आहे. मी 1 नंबर बरोबर आहे. मला लोक येतात, सर ते बारीक सारीक काय आलंय सांगतात. मी म्हणतो जगातले 1 नंबर कोण आहे सांगा. ते म्हणतात Amway, आणि मग मी Amway बरोबर आहे, संपलं. मला 1 नंबर बरोबर राहायची मला आवड आहे मित्रांनो. येस, म्हणूनच कदाचित देवाने मला महाराष्ट्रात जन्माला घातले, अशा मातीमध्ये जन्माला घातले की जिथं आमचा राजा वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची स्थापना करतो, शपथ घेतो, आणि वयाच्या 48व्या वर्षी ज्यावेळेस जात होते त्यावेळेस 3,48,000 करोडची प्रॉपर्टी तयार करून. मित्रांनो, या राज्यात मला जन्म मिळाला हे माझं भाग्य आहे, आणि यामध्ये मला Amway बिझनेस मिळाला हे माझे महाभाग्य आहे. आणि या भाग्यामुळे मी आज खूप खुश आहे. मला आवडतं खूप. तुम्ही शिवचरित्र वाचा मित्रांनो महाराजांचं. महाराजांनी म्हटलंय, गुलामी, चाकरी, नोकरी, मनसबदारी करू नका मित्रांनो, तोडा बंधनं, निडर व्हा, घाबरू नका. बरेच लोक घाबरतात, माझं कसं होईल, काही घाबरू नका, काही होत नाही मित्रांनो. बैलगाडी चालवणारा माणूस 14वी गाडी घेऊ शकतो, तर तुमचं काय होणार आहे? आज थोडी तुम्ही बैलगाडी चालवताय, आज थोडी तुम्ही एवढे गरीब आहे. अजिबात घाबरू नका. त्या काळात 2000 साली 5,000 रुपयात 1 एकर जमीन यायची. अशा काळात आम्ही लोकांकडून 5,000 रुपये Amway मध्ये भरायला घ्यायचो, आणि तरी आम्ही सिल्वर झालो. तर आता तर तुम्हाला 1 रुपया भरायला लागत नाही Amway मध्ये बिझनेस करायला, आणि आता तुम्ही 6 महिन्यात सिल्वर होऊ शकत नाही, तर काय जीवनामध्ये काय करताय मित्रांनो? बदला, हे सगळं होऊ शकतं. तोडा बंधनं, निघा बाहेर. ते कवच मेंदूमध्ये भरलंय की मला जमणार नाही, माझ्याच्याने होणार नाही, माझं लोक ऐकतील का, मला लोक काय म्हणते. अरे कोण लोक? दवाखान्यात ऍडमिट झाल्यावरती लोक 5-10 लाख रुपये लागले तर आणून देणार आहे का घरी? नाही देणार. तर मग तोडा ते बंधनं. त्या लोकांच्या नादी लागू नका. जे हसले त्यांना फक्त स्मित हास्य द्या. समोरून तुम्हाला काही वाईट बोलले, फक्त गालातल्या गालात हसा आणि निघा बाहेर. पण तुमच्यासारखे, माझ्यासारखे निडर व्हायला, पुढे जायला, बंधनं तोडायला, हे सगळं बाहेर काढायला बाहेर खूप सारे लोक आहेत. त्यांची ते लोक वाट बघताय मित्रांनो तुमची. फक्त तुमचा एक फोन कॉल जायचा उशीर आहे, ती लोक तुमच्यावर यायला तयार आहे. 10 मधले 8 लोक नास्तिक असतील, ते नसतील तुमच्यावर येत, सोडून द्या. पण जे 2 आस्तिक आहेत त्यांना बरोबर घ्या. त्यांना तुमची गरज आहे. त्यांच्या मुलाबाळांना फ्रीडमची गरज आहे. त्यांना जग फिरायचं मित्रांनो, त्यांना बरोबर घ्या. आणि ते बरोबर घेण्यासाठी तुम्हाला 10 फोन कॉल दिवसाला करायला पाहिजे. आणि जर रोज 10 फोन कॉल केले तर तुम्ही गॅरंटेड ह्या व्यापारामध्ये यशस्वी होणार. बॉन्ड करून देतो, लिहून देतो मित्रांनो. डेली 10 नवीन लोकांना फोन करा आणि सांगा, मी स्वातंत्र्य मिळवायला, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायला निघालेलो आहे, आणि मी ते मिळवणारच आहे. त्यासाठी तुमची तयारी आहे का माझ्या बरोबर यायची? विचारा असं. जो आला त्याला बरोबर घ्या, नाही आला त्याला सलाम राम राम करा आणि सोडून द्या. आणि जो येईल त्याला बरोबर घ्या आणि सातत्याने बरोबर ठेवा. त्याच्यासाठी प्रयत्न करा, त्याच्यासाठी सेवा करा, त्याच्यासाठी मेहनत करा, आणि एक कुटुंब तयार करा, एक परिवार तयार करा, एक फॅमिली तयार करा. आणि एक 10-20 लोकांचं कुटुंब आपलं झालं की त्या 20 लोकांचे 40-40चे 400, 400चे 4,000 असं एक मोठं कुटुंब तयार होतं. आणि ते कुटुंब आयुष्यभर आपण त्यांची सेवा करू, ते आपली करतील. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुखंत. आज मला सांगा, आज आपण संतांच्या भूमीमध्ये महाराष्ट्रात जन्माला आलोय, तुकोबारायांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो मित्रांनो. आणि एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुखंत. अहो, ज्ञानेश्वर महाराजांना ज्या लोकांनी वाळीत टाकलं, तुकारामचा महाराजांच्या गाथा ज्यांनी पाण्यात फेकले, त्यांचे वंशज आजही जिवंत आहे तुम्हाला नाही म्हणण्यासाठी.
त्यांचे वंशज आजही तुम्हाला म्हणणार नाही होणार MBA, नको करू, चालणार नाही, होणार नाही, तुझी लायकी नाही, तू करू शकत नाही, असं म्हणणारे 10 मध्ये 8 लोक नक्कीच आहे. त्या 8 लोकांना ज्ञानेश्वरांनी पण ऐकलं नाही, तुकारामांनी पण त्यांचं ऐकलं नाही आणि म्हणून ते संत झाले, अजरामर झाले. मित्रांनो, तुम्ही पण त्या 8 लोकांचं ऐकू नका, मी पण त्या 8 लोकांचं ऐकलं नाही. ते 2 लोक जे हो म्हणणारे त्यांना बरोबर घेतलं आणि मी माझ्या कुटुंबाला स्वातंत्र्य दिलं आणि माझ्या कुटुंबामध्ये मी आज सुंदर लाईफ जगतोय. तुमचं जर लाईफ तुम्हाला जगायचं असेल तर मित्रांनो, बाहेर या, पुढे या, बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊ नये, फक्त पुढे या. शेवाळे सरांचा हात धरा, नितीन सरांचा हात धरा. जेवढे मोठमोठी या व्यापारात सक्सेसफुल लोक आहेत त्यांना पुढे त्यांचा हात धरा आणि पुढे या. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमची सेवा करायला तयार आहोत. आणि माझ्यासारख्या एका बैलगाडी चालवणाऱ्या मुलाला वयाच्या 20 वर्ष लास्ट जर का हा व्यापार होऊ शकतो आणि मी जर स्वातंत्र्य मिळवले, तुम्हाला मिळवायचा 100% अधिकार आहे. आणि तुम्ही आज नंतर म्हणूच शकत नाही देवाला की देवा तुम्हाला संधी दिली नाही श्रीमंत होण्याची. तुमचं काय मत आहे? देवाने का तुमच्या घरी भांडी घासायला यावं? फुकट 1 रुपया बाबा इन्व्हेस्टमेंट नाही, 1 रुपयाचं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिस्क नाही, तुम्हाला नोकरी सोडायची नाही, पार्ट टाइम धंदा करायचा आहे, नॉलेज पण मिळणार आहे आणि तरी पण लाख रुपये महिना कमवणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे देवाकडे नेमकं? कशासाठी सकाळी अर्धा तास, 5 तास, 5 मिनिटं, 10 मिनिटं पूजा करतात? त्याला काही घरी भांडे धुवायला आणायचे का तुमच्या डोक्यात? असं काही आहे का? सोडा, तसं काही होणार नाही. ना देव अवतार घेऊन तुमच्या घरी येणार सांगायला, ना देव तुम्हाला तुमच्या घरी भांडे घासायला येणार. देव आलाय आज आमच्याद्वारे, तो बोलतोय माझ्याद्वारे. तुम्ही फक्त आणि फक्त आज तयारी करा, सुरुवात करा आणि सुरुवात केल्यानंतर आजपासून 2 वर्षात स्वातंत्र्य हे लिहिलेलं आहे तुमच्या कुटुंबाचं आर्थिक स्वातंत्र्य. आणि ते स्वातंत्र्य मिळवा. आमच्या बरोबर जगातले खूप सारे देश फिरा, एन्जॉय करा. जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो, आणखी सुंदर बनवूया. आपलं बनलंय, हजारोंचं बनवूया, लाखांचं बनवूया, कोटींचं बनवूया आणि सातत्याने आपण या जगाला, भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी मेहनत करूया. थँक्यू व्हेरी मच. आनंद वाटला सर्वांबरोबर बोलून. काही चुकला असेल माझ्याकडनं बोलताना, काही तुम्हाला राग आला असेल तर माफ करा. पण राग आला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तो राग बिझनेसवर काढा, बिझनेस करून काढा आणि 2 वर्षामध्ये स्वातंत्र्य, फायनान्शियल आर्थिक स्वातंत्र्य मिळवा आणि पुढे जाऊया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. संभाजी सर आणि नितीन सर, तुम्ही संधी दिली बोलण्याची, तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. बॅक टू दी होस्ट. एक्सलंट सर, एक्सलंट, वंडरफुल, फॅन्टास्टिक, एनर्जेटिक. कुठल्या शब्दात तुमचं वर्णन करावं या प्लॅनचं मला काही सुचत नाहीये. तुम्ही थँक्यू सर. जोरदार लोकांचे तुमचे अभिप्राय पण आलेले तुम्ही वाचले असतील. खूप सुंदर, अप्रतिम प्लॅन आपण सादर केलात आणि